एक नामवंत मनोविकारतज्ञ आणि सिद्धहस्त साहित्यिक माननीय डॉक्टर नंदू मुरमुले सर, सौभाग्यवती मुरमुले भगिनी, शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन माननीय शरद पराडकर सर, कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानचे माझे सर्व सहकारी संचालक आणि उपस्थित साहित्य रसिक बंधू आणि भगिनी, कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वतीनं आपणा सर्वांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो. आजचं हे या प्रतिष्ठानचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळं या आनंदाला आज एक अभिमानाची आणि त्याचबरोबर कृतकृत्यतेची किनार लावलेली आहे. आपल्या अत्यंत व्यग्र अशा व्यासंगातून कार्यबाहुल्यातून सवड काढून नांदेड पासूनचा इतका दूरवरचा प्रवास करून सर आपण इथं आलात. आपलं आणि सौ बहिणींचं या साहित्य प्रतिष्ठानच्या वतीनं आणि त्याचबरोबर सभागृहातील श्रोत्यांच्या वतीनंही मी मनःपूर्वक स्वागत करते. आज सभागृहातील श्रोत्यांचं स्वागत करताना मात्र मी त्यांच्या गावाचा उल्लेख नेहमीप्रमाणे करणार नाही. कारण काय झालं, गेल्या वर्षी कार्यक्रम संपल्यानंतर काही श्रोते मंडळी मला भेटली आणि त्यांनी माझ्या निदर्शनाला असं आणून दिलं की गेली 5-6 वर्ष वहिनी आम्ही या कार्यक्रमाला येतोय, पण आमच्या गावाचा उल्लेख इथं करायचं राहून जाते. मी पटकन दिलगिरी व्यक्त केली. अर्थात त्यांच्या बोलण्यात तक्रारीचा सूर अजिबात नव्हता, पण या साहित्यपीठावरून आपल्या गावाचं नाव यावर उल्लेख व्हावा ही त्यांची इच्छा, आणि ही त्यांची इच्छा मला खरंच खूप कौतुकास्पद वाटते. आज या ठिकाणी येणाऱ्या श्रोत्यांच्या गावाची नामावली दरवर्षी वाढते आहे. त्यामुळं अनावधानानं कुणाचं नाव राहिलं असं व्हायला नको, म्हणून मी म्हणते की वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या आपणा सर्व साहित्य रसिकांचं खूप खूप स्वागत. आज हा समारंभ इथं संपन्न होत असताना मला ज्ञानेश्वर माऊलीच्या एका ओवीचं स्मरण होते. माऊली म्हणतात, परी सणू सुरुध संपत्ती, परी सणू सुरुध संपत्ती, हे तिन्ही एकी मिळती, जै भाग्य परी उन्नती आपुले ठाई. जेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सण, सुरुध आणि संपत्ती यांचा एकत्र मिलाप होतो, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या भाग्याचा कळस आलेला असतो. आज या मुक्तेश्वर प्रतिष्ठानच्या 25 वर्षाच्या वाटचालीचा हा समारंभ म्हणजे सण, आणि हा सण साजरा करण्यासाठी आपण इथं आलेले श्रोते आणि व्यासपीठावर डॉक्टर मुरमुलेंच्या रूपानं उपस्थित असणारी ज्ञानरूपी संपत्ती खरोखरच मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वाटचालीतला हा एक फार मोठा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. आजचा आमचा हा कार्यक्रम म्हणजे 25 वर्षाच्या वाटचालीचं सिंहावलोकन, सद्यस्थितीचं स्वरूप दर्शन आणि भविष्यकालीन योजनांचं पूर्वनियोजन असा प्रकारचं आहे. हे 25 वर्षाच्या वाटचालीचं सिंहावलोकन करताना प्रकर्षानं आठवण येते की या संस्थेनं आयोजित केलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाची. या साहित्य संमेलनात सर्वच कार्यक्रमांना मुलांनी भरभरून प्रतिसाद दिलेला होता. आणि विशेषतः कविवर्य वसंत बापट आणि राजा मंगळवेडेकर यांच्या काव्य गायनाला प्रचंड हशा आणि सभागृह दणाणून सोडणाऱ्या टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता, तो खरोखरच अविस्मरणीय ठरलेला होता. खरं तर हे 2 दिवसाचं संमेलन आयोजित करून आमचे हेतू साध्य होणार नाही याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळं मुलांच्या साहित्याची आवड निर्माण व्हावी, साहित्याचा आस्वाद घेणारी रसिक मनं तयार व्हावी, आणि मुख्य म्हणजे टीव्हीमुळं वाचन संस्कृतीला पारख्या झालेल्या या मुलांना वाचन सम्मुख बनवावं, यासाठी सातत्यानं काहीतरी केलं पाहिजे असा आमचा विचार होता. त्या दिवशी त्या मुलांचा प्रतिसाद पाहिला आणि त्यावेळी
इथंच या प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली गेली. 2000 साली हे प्रतिष्ठान कार्यान्वित झालं. मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे या परिसरातले प्रतिकालिदास म्हणून ओळखले जाणारे कवी मुक्तेश्वर यांचं नाव या प्रतिष्ठानाला देण्याचं औचित्य आम्ही साधलं. या साहित्य प्रतिष्ठानमध्ये सर्वच गावातील लोकांना सामावून घ्यावं या दृष्टीनं एक वेगळं सर्वसमावेशक असं संचालक मंडळ तयार करण्यात आलं. या संचालक मंडळानं अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. खरं तर हो नाही करत शेवटी मी ती स्वीकारली. कदाचित बालकुमार साहित्य संमेलनाला माझा सहभाग पाहून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. ही जबाबदारी मी स्वीकारली खरी, पण नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की या संचालक मंडळातले काही व्यक्ती आता साहित्यिक म्हणून त्यांनी मान्यता प्राप्त केलेली आहे, तेव्हा मात्र मी ह्या पदावर काम करताना मला फार संकोच वाटू लागला. त्यामुळे आता हे अध्यक्षपद बदला असं मी बरीच विनवणी केली, पण काही माझं कोणी ऐकलं नाही. आणि नंतर एक दिवस माझ्या वाचकात पेपरमध्ये एक बातमी आली. बातमी अशी होती की अखिल भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी एका राजकारणी व्यक्तीची निवड झालेली होती. ही बातमी मी वाचली, क्षणभर थांबले, विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं. म्हटलं अरेच्या, साहित्य प्रतिष्ठानचा अध्यक्ष व्हायला साहित्यिकच असायला पाहिजे असं काही नाही. अध्यक्षपद हे भूषवण्यासाठी नसून ते कार्यरत राहण्यासाठीच आहे. त्यामुळं साहित्याची आवड आणि थोडे बहुत चांगल्या वाईटाची निवड हे निकष यासाठी पुरेसे आहेत. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी सासर आणि माहेर दोन्हीकडून पक्की कुलकर्णी. सतत तगादा लावणं हे पूर्वापार चाललेलं कुलकर्ण्यांचं गुणवैशिष्ट्य. हा गुण का दुर्गुण मला माहिती नाही, पण तो माझ्या पुरेपूर भिल्ला असल्यामुळं सदैव सर्वांच्या बाबत टुमणं लावत त्यांना मी कार्यरत ठेवलं आणि मीही कार्यरत राहिली. खरं तर आणि मग असं कार्यरत राहून आम्ही ही 25 वर्षाची अखंडित आणि यशस्वी वाटचाल पुढे करू शकतो. खरं तर यामध्ये संचालक मंडळाचा वाटा तसा फारसा मोठा नाही. वर्षभर मुलांच्यासाठी साहित्यिक उपक्रमांचं आयोजन करणं आणि वर्षातून एकदा वक्ता आणि श्रोता, हवं तर कृष्ण आणि अर्जुन म्हणूया, यांचा एकत्र आणणं याला एवढीच आमची भूमिका आहे. हा कार्यक्रम ठरल्यानंतर मात्र या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये या प्रत्येक कार्यक्रमामध्ये या संस्थेच्या प्रत्येक घटकानं अतिशय मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. या सर्वांचं जाहीर कौतुक करायची मी आज संधी घेते. खरं तर या साहित्य प्रतिष्ठानचा नावलौकिक वाढवण्याचं खरं श्रेय जातं ते या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या नामवंत साहित्यिकांना. आपल्या निमंत्रण पत्रिकेच्या मागं जी यादी छापलेली होती त्यावर नजर टाकली असेलच तुम्ही. त्यावरून लक्षात येतं की यापैकी बऱ्याच साहित्यिकांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. ही सर्व दिग्गज साहित्यिक मंडळी आमच्या या व्यासपीठाला आली. त्यांनी आपली पायघूळ झाडून आमच्या या व्यासपीठाची उंची वाढवली आणि प्रतिष्ठानची प्रतिष्ठाही त्यांनी निश्चित वृद्धिंगत केली आहे. आणि आज मुरगुले सरांच्या इथे येण्यानं ही प्रतिष्ठा अधिकच वृद्धिंगत झालेली आहे. या वक्त्यांच्या बरोबर तुम्हा श्रोत्यांचा सहभागही यात फार महत्त्वाचा आहे. कारण वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नव्हे. तुम्ही दरवर्षी या कार्यक्रमाला येत राहिला. कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्यक्ष भेटून, फोनवरून, व्हॉट्सॲपवरून कार्यक्रमाबद्दल अभिप्राय देत राहिला. कधी कधी उपयुक्त सूचनाही आपण केल्या. आणि मुख्य म्हणजे एक कार्यक्रम संपला की लगेच दुसऱ्या दिवशीपासून आता पुढचे साहित्यिक कोण अशी विचारणा करत राहिला. तुमची ही या प्रतिष्ठानमधली
भावनिक गुंतवणूक आम्हाला सतत प्रेरणा देत राहील. आज हा कार्यक्रम इथं सुरू असताना आणखी एका नावाचा उल्लेख अतिशय कृतज्ञतापूर्वक करणं हे या साहित्य प्रतिष्ठानचं कर्तव्य आहे असं मी मानते. या शाळेचे एक माजी विद्यार्थी आणि काही काळ संस्थेचे अध्यक्षपद भूषवलेले कैलासवासी प्राध्यापक पाना कुलकर्णी सर, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक असणाऱ्या पाना सरांचा कवी मुक्तेश्वरांच्या काव्याचाही अत्यंत सखोल असा अभ्यास होता. इतका सखोल कवी मुक्तेश्वरांच्या काव्यावरचं त्यांचं प्रतिपादन हे उभ्या महाराष्ट्रातील संशोधकांच्या मध्ये अंतिम मानले जायचे. या आपल्या परिसरातील महाकवीचं नाव या प्रतिष्ठानाला द्यावं ही मौलिक सूचना त्यांचीच, ही आम्ही शिरोधार्य मानली. आपली संस्था एक साहित्य प्रतिष्ठान उभं करते याचा पाना सरांना अतिशय आनंद झालेला होता. या प्रतिष्ठानला नुसत्या शुभेच्छा देऊन ते थांबले नाही, तर सुरुवातीच्या काळात निधी संकलनात सिंहाचा वाटा उचलून त्यांनी या प्रतिष्ठानला आर्थिक पाठबळही दिलं होतं आणि त्यामुळेच आम्ही लगेचच आमच्या कामाला सुरुवात करू शकलो. मला आठवते त्यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांच्या एका विद्यार्थ्यानं आमच्या प्रतिष्ठानला भेट देऊन त्या काळात 50,000 रुपयांची देणगी दिली होती. अर्थात हे श्रेय पाना सरांचंच. त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी आता पुढे सरकते. आणखी एक आठवण सांगायची झाली तर एक वर्षी कविवर्य मंगेश पाडगावकर इथं प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. कार्यक्रमाच्या जो काही आमची हेतू आणि उद्दिष्ट आणि आमचं कार्य हे समजल्यावर त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं. विशेषतः बालकुमारांच्यासाठी जो आम्ही वाचन सप्ताह आयोजित करतो आणि त्याच अनुषंगाने जी उत्कृष्ट वाचक स्पर्धा घेतो, या उपक्रमाने ते विशेष प्रभावित झालेले आम्हाला दिसून आलं. त्यांनी तोंडवर याचं कौतुकही केलं आणि जाताना म्हणाले, मला तुमच्या प्रतिष्ठानचं सभासद व्हायचंय, काय वर्गणी आहे सांगा, मला सभासद करून घ्या. म्हणून आम्ही थक्क झालो. ज्या कवीच्या कवितांनी उभा महाराष्ट्र डोलतो ते कविवर्य मंगेश पाडगावकर आमच्या या छोट्याशा प्रतिष्ठानचे आपण होऊन सभासद होतात. केवढा हा या साहित्य प्रतिष्ठानचा बहुमान. या आणि अशाच मान्यवरांच्या प्रोत्साहनावर या प्रतिष्ठानची वाटचाल सुरू आहे. सद्यस्थितीबद्दल सांगायचं झालं तर या प्रतिष्ठानचे संस्कार घेऊन जी मुलं बाहेर पडलेली आहेत, ती बरीच मुलं आता निधी झालेली आहेत, बोलती झालेली आहेत. याचाच अर्थ ती आधी वाचती झालेली असणारच. आज शाळांच्या मधील ग्रंथालयांची मुलांची वाढलेली ये जा पाहिली तर लक्षात येतं की ही मुलं अधिकाधिक वाचती झालेली आहेत. या शाळेच्या माहेर भाषणी मुद्दामून फोन करून कळवतात की मॅडम, आम्ही पण आमच्या गावात आपल्या शाळेसारखे साहित्यिक थोडे उपक्रम घेत असतो. तेव्हा पेरलेलं उगवत आहे याचं समाधान वाटतं. आता भविष्यकालीन योजनांबद्दल सांगायचं झालं तर मुलांच्यासाठी बरेच साहित्यिक उपक्रम आम्ही घेत असतो. अधूनमधून कधीतरी कथालेखन आणि काव्यलेखनाची कार्यशाळा घेतो. त्या आता इच्छुक विद्यार्थ्यांच्यासाठी दरवर्षी घ्याव्यात असं ठरवलेलं आहे. आणि वर्षातून जसा हा एका नामवंत साहित्यिकांच्या कार्यक्रमाचं आयोजन करतो, तसं मुलांच्यासाठी दरवर्षी एका बालसाहित्यिकाला इथं पाचारण करावं असंही आम्ही या निमित्तानं ठरवलेलं आहे. खरं सांगायचं झालं तर या प्रतिष्ठानच्या स्थापनेपासूनच एक दिवसीय साहित्य संमेलन, विभागीय साहित्य संमेलन इथं आयोजित करावं असं आम्ही योजलेलं होतं. पण आर्थिक तरतुदी अभावी आम्ही ते करू शकलो नाही, हे मी प्रांजळपणानं सांगते. निधी संकलन ही एक कला आहे आणि मला खात्री आहे आता पुढचं संचालक मंडळ ही पूर्तता नक्कीच करेल. संकोच्या पोटी निधी संकलनाचं आवाहन करताना आम्ही मोठ्या साहित्यिक भाषेत म्हणायचो, प्रचंड पंखात तुमचे विस्तृत जनाधार हेच या साहित्य प्रतिष्ठानच्या पन्नातलं बळ आहे.
देणाऱ्यांचे हात हजारो यावर आमचा विश्वास आहे. पण हे असं अडवळणानं बोलून काहीही साध्य होत नाही हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आता मी स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात त्या यूट्यूब चॅनलला सांगतात ना तसं सांगते. आमच्या या प्रतिष्ठानमध्ये या प्रतिष्ठानला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही देणग्या द्या आणि इतरांनाही देणग्या द्यायला भाग पडा. शेवटी सारांश रूपाने सांगायचं झालं तर कवी मुक्तेश्वरांच्या सारख्या राष्ट्रीय पण उपेक्षित कवीच्या स्मृती जपणारं हे साहित्य संमेलन, हे साहित्य प्रतिष्ठान आहे. आबालवृद्धांच्यासाठी साहित्यिक उपक्रमांचं आयोजन करून सामाजिक बांधिलकीचा वसा जपणारं हे प्रतिष्ठान आहे. आजच्या या अत्यंत गतिमान आणि विज्ञान युगामध्ये भाकरी बरोबर फुलाचंही महत्त्व अधोरेखित करणारं हे प्रतिष्ठान आहे. प्रगतीबरोबर संस्कृतीची जपणूक करणारंही हे प्रतिष्ठान आहे. इथला विद्यार्थी, इथला समाज हा अभिरुची संपन्न व्हावा, अधिकाधिक बहुश्रुत व्हावा, यासाठी विविध साहित्यिक उपक्रमांचं आयोजन करणं हे या साहित्य प्रतिष्ठानची कार्यप्रणाली आहे. आणि प्रतिष्ठानच्या प्रार्थनेबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर कुलकर्णींच्याच कवितेतल्या 2 ओळी घेऊन त्यात थोडा फेरफार करून मी म्हणेन, येवो सुभाषिताचे वाक्यासमोल माझ्या, येवो सुभाषिताचे वाक्यासमोल माझ्या, येवो मनुष्यतेची कृत्यात ओढ माझ्या. कवीचं हे व्यक्तिगत मागणं सार्वत्रिक व्हावं हीच या साहित्य प्रतिष्ठानची प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना फलद्रूप होण्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. ते सहकार्य आम्हाला लाभावं अशी इच्छा मी व्यक्त करते. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या 25 वर्षाच्या या प्रदीर्घ प्रवासामध्ये साहित्य प्रतिष्ठानानं वेगवेगळ्या पद्धतीची साहित्यिक गोष्टी ज्यांचा अवलंब केला, वेगवेगळे उपक्रम राबवले. त्याचबरोबर साहित्य प्रतिष्ठान भविष्यामध्ये कोणत्या पद्धतीनं पुढे जाणार आहे याचंही विवेचन आजच्या साहित्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सभापती अंजली कुलकर्णी यांनी केलं. आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा परिचय SP हायस्कूलचे माजी विद्यार्थी, कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानचे सभासद आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक सांगलीमधील सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांना विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर नंदू मुलमुले सर यांचा परिचय करून द्यावा अशी तुम्हाला विनंती आहे. डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी. नमस्कार मंडळी. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर नंदू मुलमुले सर यांची ओळख करून द्यायची जबाबदारी आज माझ्यावरती. अशी जबाबदारी अंगावर पडलेला माणूस मग काजव्यानं सूर्याची ओळख किंवा आंधळ्याने हत्तीचे वर्णन अशा वापरून गुळगुळीत झालेल्या उपमा वापरतो. पण आज या उपमा किती समर्पक आहेत याची प्रचिती मला येते. मला अगदी चांगलं आठवतं, सरांच्या बद्दल मी ऐकून होतो, पण 2017 साली लोकसत्ताच्या चतुरंगमध्ये सरांची लेखमाला सुरू होती. मनोविकार तज्ञाकडे आलेल्या पेशंटची कहाणी असं त्याचं रूप होतं. त्यातले मनोविकार मला नवीन नव्हते, पण दर लेखानं मी अचंबित व्हायचो. मला प्रश्न पडायचा की अरे सरांना जे दिसतंय ते मला का नाही दिसत. मी पण असेच पेशंट्स बघतो. सांगलीतल्या लोकांची मनं आणि नांदेडमधल्या लोकांची मनं काय फरक असणार आहे. पुढं या लेखमालेचं नंतर संभ्रमांचे सांगाती नावाचं एक पुस्तक झालं. त्यावरती प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींनी मन शुद्ध तुझं नावाची ABP माझावरती सिरियल केली. ती प्रचंड गाजली. खास लोकाग्रहास्तव सरांनी कथा व्यथा नावाचा अजून एक कहाणी संग्रह लिहिला. त्यावर मन सुद्धा तुझाचा अजून एक एपिसोड, अजून एक सीझन आला. तोही प्रचंड गाजला. आणि आता येताना गाडीमध्ये सरांनी सांगितलं की आता सीझन 3 सुद्धा येऊ घातलेलं आहे.
पद्धतीनं इकडं मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सरांच्याच लिखाणात सापडलं. संभ्रमाचे सांगातीच्या प्रस्तावनेमध्ये सर स्वतः लिहितात की सरांचे शब्द, मनोव्यथाग्रस्तांची मानवीय बाजू हा नेहमीच मला आकर्षित करणारा विषय, तोच या लेखमालेचा विषय. विकारांची शास्त्रीय मांडणी करणारे अनेक तज्ञ आहेत आणि तेही लेखन गरजेच आहे यात शंका नाही. पण माझ्या लेखक मनाला विकाराभोवतालच्या माणसांकडे पाहण्यात जास्त रुची. शेवटी विकार हे लक्षण उपचाराच्या शास्त्रीय नियमावलीत बंदिस्त असले तरी ते ज्या माणसाला होतात त्यांच्या स्वभाव विभावात भिजूनच डॉक्टरच्या पुढ्यात येत असतात. याच पुस्तकाच्या मनपृष्ठावरती सुप्रसिद्ध साहित्यिक अंबरीश मिश्र सरांच्या लिखाणाबद्दल लिहितात की मनोव्यथाग्रस्तांच्या केसेसचं निर्जंतुक संकलन असं या पुस्तकाचं स्वरूप नाहीये. डॉक्टर मुलमुले जिव्हाळ मनानं देवाच्या लेकरांची गोष्ट सांगतात. म्हणजेच सर हे मनोविकाराची तांत्रिक अंग माहिती असलेले केवळ मनोविकार तज्ञ नाहीये, विकारांमागच्या माणसाकडे कणवेनं पाहणारे मानसोपचार सुज्ञ आहे. गेली 40 वर्ष नांदेडमध्ये मुलमुले हॉस्पिटलच्या माध्यमातून मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत असले तरी सर सांगतात, लेखन करणं हे माझं प्रेम आणि लेखक होणं हे ध्येय होतं. लेखनावरती फक्त उपजीविका अवघड वाटली म्हणून मी मनोविकार तज्ञाच्या खुर्चीत जाऊन बसलो. आणि असं जरी समजा असलं तरी 1983 सालचं मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक प्राप्त मनोविकार तज्ञ आहेत ते. सरांचा लेखन प्रपंच खूप मोठा आहे. मराठवाड्यामध्ये आढळणाऱ्या भानामती या वैशिष्ट्यपूर्ण आजाराबाबतचा शोध निबंध आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेमध्ये सादर करण्यासोबतच भानामतीचा भुलभुलैया हे सामान्य जनांसाठी लिहिलेलं पुस्तक आहे. कवी ग्रेस त्यांच्या रचनांचा मनोविश्लेषक धांडोळा घेणारं रचनेच्या खोल तळाशी हे पुस्तक आहे. उर्दू गझलांचा अनभिषिक्त सम्राट मिर्झा गालिब त्याच्यावरती मिर्झा गालिब महाकवी दुःखाचा नावाचं पुस्तक आहे. मनांतरी हा ललित लेख संग्रह आहे. अनंगवाणी हा कविता संग्रह आहे. इतकंच नव्हे तर सिनेमा पॅराडिसो नावाचं सरांचं पुस्तक गाजलेल्या इटालियन सिनेमांच्या वरती आहे. सरांची ही सगळी पुस्तकं इथं आपल्या अवलोकनार्थ आणि विकत घेण्याकरता नंतर जाताना उपलब्ध आहेत. मनाची एक गुंती नावाचा मानसिक आरोग्य प्रबोधनाचा कार्यक्रम सर करीत असत. त्याचे 500हून अधिक प्रयोग पूर्ण महाराष्ट्रभर झालेले आहेत. व्याख्याने सरांची शेकडो झालेली असतील. आम्हा मनोविकार तज्ञांच्या वैद्यकीय परिषदांमध्ये सरांचं भाषण म्हणजे शहाणीव आणि गुदगुल्या करत कान पिचक्या याचं आंबट गोड मिश्रण असतं. महाराष्ट्रातल्या विविध नामांकित वृत्तपत्रातून विविध विषयांवरून सरांचं लेखन सतत सुरू असतं. सरांच्या लोकप्रियतेचा अंदाज येण्यासाठी फक्त या वर्षीची एक आकडेवारी सांगतो. या वर्षीच्या दिवाळीमध्ये तब्बल 15 दिवाळी अंकांमध्ये सरांचे लेख आहेत. सर नांदेडच्या सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय असतात. रोज सकाळी मित्रमंडळींच्या समवेत 30 किलोमीटरची सायकल फेरी आणि चहापान असा त्यांचा शिरस्ता असतो. आपल्याला आवडलेलं मनापासून अभ्यासावं आणि मित्रमंडळी समवेत मुक्त वाटावं असा सरांचा छंद आहे. त्यांनी केलेल्या नांदेडमधल्या कार्यक्रमांची नावे जरी समजा आपण ऐकली तरी सरांच्या या मुसाफिरीची रेंज आपल्याला कळेल. मीरा एक भासपर्व, छेडियाला तारा, आई, एक ग्रेसफुल संध्याकाळ, थेंब थेंब कविता, 3 बेगम एक बादशाह, मन उधाण वाऱ्याचे अशा सारख्या अनेक सांगीतिक कार्यक्रमांची निर्मिती आणि अभ्यासपूर्व निवेदन सरांच्या खाती जमा आहे. गेली कितीतरी वर्ष नांदेडवासियांची दिवाळ पहाट सरांनी रेखलेल्या कार्यक्रमातून उजळून निघत आहे. युट्यूबवर सरांचे कितीतरी व्हिडिओज आज अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांना लाखावर व्ह्यूज आहेत. हे युट्यूबवरचे कंटेंट क्रिएशन हेही साहित्य या शब्दाची व्याख्या थोडी व्यापक करून
सरांच्या साहित्य संपदेचाच भाग आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी एका YouTube चॅनेलनं सरांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता पुण्यामध्ये, आणि तोही तिकीट लावून. त्या चॅनेलचा सरांवरचा विश्वास अजिबात अनाठायी ठरला नाही. प्रेक्षकगृह आत्ताच्या सारखं हाऊसफुल होतं. माझ्या या परिचयपर भाषणाच्या शेवटाकडे मी आता येतो. थोडक्यात सांगायचं तर एका लेखकाला मनोविकार तज्ञाच्या खुर्चीत बसायला लागणं ही गोष्ट मराठी साहित्याला अधिक समृद्ध करणारी ठरत आहे, आणि एका मनोविकार तज्ञाला लेखकाचा चष्मा घालायला मिळणं ही गोष्ट मन आरोग्य क्षेत्राला मानाचे दिवस आणत आहे. आणि आता सगळ्यात शेवटी एक छोटीशी गंमत सांगतो. सर त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये स्टेजवरून उपस्थित श्रोत्यांचा एक फोटो काढतात. असं काढलं सर? बरं, आता मी अजून एक करावा. आणि आज आपला ज्यावेळी ते फोटो काढतील त्यावेळी आपण आपल्या मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानतर्फे त्याला असा थम्सअप करून त्याला आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. सूत्रसंचालनात मी नेहमी म्हणत असते की पाहुण्यांचा परिचय करून द्यावा तो अंजलीताई कुलकर्णी वहिनी यांनी. कारण त्यांचा पाहुण्यांचा परिचय ऐकलं की एक पुस्तक निघावं इतपत सुंदर लेखन त्यामध्ये असायचं, आणि त्याच तोडीच आज आम्हाला पाहुण्यांचा परिचय ऐकायला मिळाला डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या बोलण्यामधून. धन्यवाद सर. यानंतर आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमास सुरुवात करत आहोत. या ठिकाणी माननीय पाहुण्यांचा सत्कार सोहळा आता संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते प्रथित यश मनोविकार तज्ञ माननीय डॉक्टर नंदू मुलमुले सर यांचा सत्कार कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठान मार्फत या ठिकाणी आता संपन्न होत आहे. या कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानचे विश्वस्त माननीय श्री सुनील मुळे सर यांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय नंदू मुलमुले साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. प्रतित्यश मनोविकार तज्ञ माणसं खरंच असं का वागतात. माणसांचं मन कधी खरंच कळत नाही आहे, पण हे जाणणारा आजचे मनोविकार तज्ञ डॉक्टर नंदू मुलमुले सर यांचा सत्कार या प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सुनील मुळे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. मी यानंतर विनंती करतो डॉक्टर नंदू मुलमुले सरांच्या सुविद्य पत्नी मुलमुले वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी SPS स्कूलच्या मुख्याध्यापिका सभापती विनया जाधव मॅडम यांनी सभापती मुलमुले वहिनी यांचा सन्मान त्या थांबलेल्या बसलेल्या त्या ठिकाणी करावा अशी विनंती करतो. खरं तर मुलमुले सरांना खंबीर साथ आणि त्याचबरोबर सर नेहमीच इतरांची मदत जाणत असताना मुलमुले वहिनी त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या एकूणच यशामध्ये त्यांच्या एकूणच साहित्य प्रवासामध्ये चांगली खंबीर साथ देणाऱ्या मुलमुले वहिनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचंही सहर्ष असं स्वागत. गेल्या वर्षीचा जो कार्यक्रम झाला या प्रतिष्ठानचा त्याचे प्रायोजक की ज्याने आत्ताच पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांचा सन्मान कलाश्री डॉक्टर बाबा पवार हलास गुरुनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सुभाष गोळेकर सर यांनी करावाची विनंती करतो. डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारावा. आज आपल्यामुळेच डॉक्टर नंदू मुलमुले सरांना आपण सर्वजण ऐकणार आहोत, त्यांच्या व्याख्यानाचा आस्वाद घेणार आहोत. प्रतित्यश मनोविकार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांचंही सहर्ष स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे या प्रतिष्ठान मार्फत
वाचन सप्ताह आयोजित केला जातो. अगदी प्राथमिक स्तरावरती सुद्धा तो आयोजित केला जातो आणि याला उत्कृष्ट प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो. यामध्ये उत्कृष्ट वाचक स्पर्धा अशा स्पर्धांसारख्या विविध स्पर्धा या प्रतिष्ठानमार्फत घेतल्या जातात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मुलांचं कौतुक म्हणून आपण पारितोषिक वितरण समारंभ घेत असतो. पण हा पारितोषिक वितरण समारंभ आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने न घेता तो स्वतंत्र असा बक्षीस समारंभ म्हणून घेतला जाईल आणि विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जातील. याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर नंदू मुलमुले यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आता आपणासमोर सादर होणार आहे. तत्पूर्वी त्यांच्याविषयी मला थोडंसं माझं मनोगत व्यक्त करायचं आहे. व्यासपीठावरील व्यवस्था व्याख्यानासाठी होत आहे तोपर्यंत या ठिकाणी माननीय डॉक्टर नंदू मुलमुले साहेब यांच्याविषयी मी थोडं बोलणार आहे. मूळचे नांदेडचे, नांदेडलाच नंदीग्राम म्हटलं जातं म्हणून माझ्या या थोड्याशा परिचयामध्ये गीतेमध्ये नांदेडचा उल्लेख नंदीग्राम असा असेल. नंदीग्रामचे नंदकुमार, नंदीग्रामचे नंदकुमार आपण मन कवडा आनंद जाता. खोल मनाचा ठाव घेऊनी व्यक्तीस उभारी देणारा प्रदाता. मनानं आनंदी असावं, हलकं असावं हाच आपला मूल मंत्र. मनानं आनंदी असावं, हलकं असावं हाच आपला मूल मंत्र. प्रत्येक व्यक्तीनं जगून पाहावंच असा आपला सल्ला आणि विश्वास मंत्र. मूर्त आणि अमूर्त कल्पना प्रत्येकाच्या मनांतरी आपल्या शब्द स्पर्शाने अपेक्षित वर्तन बदल व्यक्ती ठाई करेल. भावनांचा कल्लोळ, अपेक्षांचं ओझं मनाची ये गुंती. आपली साधी सोपी अमोघ वाणी आनंद देई चित्ती. आजकाल हरवत चाललंय उद्दिष्टामागे धावणारं मन. आजकाल हरवत चाललंय उद्दिष्टामागे धावणारं मन. मनाने मनाला ओळखावं याकरिता मोलाचे आहे आपले शब्दधन, मोलाचे आहे आपले शब्दधन. मी माननीय डॉक्टर नंदू मुलमुले साहेबांना विनंती करते की यापुढील सूत्र आपण आपल्या हाती घ्यावे. धन्यवाद. कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठान कुरुंदवाड इथे आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझा मित्र चारुदत्त जेव्हा त्याच्या हातात 2 लांब लचक कागद पाहिले तेव्हा मला जरा धस्स झालं. जरी ते माझ्याच परिचयाचे होते, छान परिचय करून दिला. मगाच्या गोष्टीचा खुलासा करतो तो असं म्हणाला की ते जिथे जातात तिथे पहिले फोटो काढून घेतात. बरोबर आहे ना. सुरुवातीला एवढे उत्साहाने जमलेले शेवटपर्यंत टिकतील की नाही काळजी असते. आधी फोटो काढून घेतला मग तो म्हणाला यांना अंगठा दाखवा. वृंदावनच्या लोकांची काय वैशिष्ट्य माहिती? अंगठा दाखवणं काही बाबतीत मराठीमध्ये अंगठा दाखवणार चांगलं तसे तसे काही नाही. इथलं चांगलंच आहे आणि ते उदंड श्रोते जमलेले आहेत. पण हे स्वामी फोटोग्राफर फोटो काढल्यानंतर तो असा अंगठा दाखवतो. तेव्हा आणि मी जिथे जातो तिथे कमीत कमी त्या सभागृहाचं वैशिष्ट्य पहिले मी नजरेत साठवून घेतो. इथलं वैशिष्ट्य मला असं शाळेचा परिसर आहे. भोवताली सगळे चार्ट वगैरे लागले आहेत, देवादिकांचे फोटो आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे काय म्हणतात बुद्धी चातुर्य संयोजकांचं इतकं छान आहे की मी पाहिलं की गणवेशातल्या मुलांना मागच्या खुर्च्या भरून काढायला आधी सांगितल्या. जसजसे श्रोते येत होते तसतसे ते तैनाती फौज माघार घेत होते. तैनाती फौज ठेवलेली वक्त्याला असं वाटू नये. आणि किती छान आहे.
म्हणजे जसजसा प्रतिसाद मिळत जाईल तसे ते एक एक उठून आपापल्या कामाला चालले जातात. आता विचार करा की समजा हे श्रोते आले नसते, ते तसेच बसले असते तैनाती होऊन आपली जागा, खबरदार जर तास मारून निघाला पुढे चिंधड्या रवीन राही राही एवढ्या. कुठलाही वक्ता असो आम्ही त्यांना लढवतो. पण आता जे आलेले आहेत ते खरे श्रोते आहेत. याचं कारण ते थोडेसे कमी जास्त उशिरा का होईना, परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आला आहात याचं खूप छान वाटतं आहे. कर्नाटकाच्या भोज्याला हात लावणारं हे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे. इथे मराठी रसिक आणि हे वाङ्मय मंडळ आहे. बरं, एकनाथांचे नातू मुक्तेश्वर यांच्या नावाचं हे प्रतिष्ठान आहे आणि मी जिथून आलेलो आहे ते आद्य कवी मुकुंदराज यांच्या समाधी स्थानावरून आलेलो आहे. नांदेडच्या जवळ अंबाजोगाई जे आहे ते मुकुंदराज यांची समाधी आहे तिथे. असा हा त्या काळचे जे पंत कवी होते, पंत कवींच्या प्रतिष्ठे काय म्हणता येईल त्याला, परंपरेला साजेसा असा हा परिसर आहे. तेव्हा मित्र, मी मानसरोगतज्ञ आहे, माझा परिचय करून देण्यात आलेला आहे आणि या परिचयादरम्यान माझ्या साहित्य सेवेचाही उल्लेख झालेला आहे. मी मूळचा पिंड माझा साहित्यिकाचा आहे. मी योगायोगाने किंवा दुर्दैवाने मनोविकार करण्यात आलो. हा काही माझ्या जीवन प्रवासाचा हेतू नव्हता. पण आपण आपल्या विषयाशी सुरुवात करतानाच हे पाहतो की माणसाचा जीवन प्रवास कुठे सुरू व्हावा आणि कसा संपावा, दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. अनेक गोष्टी माणसाला आकार देत असतात त्याच्या मनाला. मग माणसं म्हणजे माणसाचं मन. मन एव मनुष्याणाम कारणम जन्मबंधयो. माणसाच्या सगळ्या जीवन प्रवासाला कारणीभूत हे माणसाचं मन आहे. मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षणी. मन आपल्या सगळ्या इंद्रियांचा अधिष्ठाता आहे. 10 चंचल गोष्टी आहेत जगामध्ये. त्या 10 चंचल गोष्टीत मनाचा क्रमांक पहिला आहे. एक सुभाषित आहे फार सुंदर. मनो मधुकरो मेघो मानिनी मदना मरुत मा मर्कटो मत्स्यो. मा म्हणजे लक्ष्मी, चंचल आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदना मरुत हे सगळे चंचल. मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दशचंचला. याच्यात मनाचा क्रमांक पहिला आहे. प्रभू शिंदे म्हणतात, मन चंचल पाऱ्याचे जात भिकाऱ्याची त्याची, असो कमाई गमाई नाही रीत थांबण्याची. ह्या मनाच्या अभ्यासापासून आपल्या विषयाची सुरुवात करत इथपर्यंत येऊन मी पोहोचलेलो आहे. मी एक वक्ता आहे असं मानण्यात येतं, म्हणण्यात येतं, पण मी वक्ता नाही, व्याख्याता नाही, मी संवादक आहे. मी काही उपजत वक्ता नाही आहे. मी तुमच्याशी एका विषयावर संवाद करू इच्छितो. आपल्याला जे जे चांगलं माहीत आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांच्या आयुष्यात त्याच्यामुळे काही फरक पडत असेल, फायदा होत असेल तर तो सहजपणे होत नसेल तर करावा, ही माझी भूमिका आहे. पु ल देशपांडे आपल्या सगळ्यात मध्यमवर्गीय मराठी सगळ्या थरातल्या माणसांचं दैवत आहे एक प्रकारचं. पुलंनी पूर्ण आपली जीवन यात्रा आनंद यात्रा केली. तर त्या आनंद यात्रेच्या जवळ जाण्याचा, त्या आनंद यात्रेत सामील होण्याचा माझा हा सगळा प्रयत्न आहे. 1984 साली मी मनोविकार तज्ञ झालो. 83 साली MD करून बाहेर पडलो ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आणि 84 साली माझा व्यवसाय सुरू केला. मनोविकार तज्ञांना आता थोडे बरे दिवस आले. मनोविकारांची जाणीव आता थोडीशी वाढायला लागली. मानसिक विकारांची विकृतीची जाणीव व्हायला लागली. परवा महाराष्ट्रामध्ये मी लेख लिहिला, मनाचे दिवस मानाचे दिवस. तर मनाच्या विकारांना मानाचा
जो एक त्यांचा आवश्यक अधिकार लाभायला पाहिजे होता, ते दिवस थोडे थोडे आलेले आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो. 84 साली माझा व्यवसाय सुरू केला आणि 2025 सालची एक गोष्ट सांगतो की मनाच्या आजारांबद्दल समाजामध्ये लोकांच्या काय कल्पना आहेत. आपल्या विषयाकडे जाणारच हा सुरुवातीचा प्रास्ताविक भाग आहे. 1984 साली माझा व्यवसाय मी सुरू केला होता. माझ्या एका सर्जन मित्राचा मला फोन आला. तो असं म्हणाला की माझ्या दवाखान्यात येऊन तू एक पेशंट तपासतो का? म्हणतो कोण पेशंट आहे? तर तो म्हणाला एक 20-25 वर्षाची मुलगी आहे, मनाशी बडबडते आहे, काहीतरी हसते आहे, मानसिक परिणाम झाला, स्किझोफ्रेनिया सायकोटिक झालेली आहे ती, तर तू येऊन तपास. तर मी त्याला म्हटलं की तू तिला माझ्याकडे पाठवून दे ना. मी बसलेलोच आहे कन्सल्टिंग मध्ये. त्यावेळी मी निरोगी होतो, म्हणजे रोगीच नव्हते माझ्या दवाखान्यात. तर तो म्हणाला नाही पाठवू शकत, कारण हे लोक जे आहेत ते गावात प्रतिष्ठित कुटुंब आहे, जवळचे नातेवाईक आहेत माझे, आणि दिवसाढवळ्या त्यांना मनोविकार तज्ञाची पायरी चढताना कोणी पाहिलं तर चांगलं नाही. मुलीचं लग्न आहे, पुढे काही प्रश्न आहेत त्याचे. माझ्या मनात प्रश्न असा उभा राहिला की एवढ्या मोठ्या सर्जन माणसाच्या मनात जर मनोविकाराबद्दल गैरसमज आहे, तुमची शुगर वाढली म्हणून तुम्ही डायबेटॉलॉजिस्टकडे जायला लाजत नाही, तुमचं हार्ट मोडलं म्हणून अस्थिरोग तज्ञाकडे जायला लाजत नाही, मग मनाला आजार झाला तर जा काल असता. तर मी विचार केला की आपल्या देशात अनेक लोकांना माहित नाही तर एवढा शिकलेला माणूस जर हे गैरसमज बाळगून असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय? अशी एक व्याख्या करतात की वेडा कोण जो हवेत कल्पनेचे बंगले बांधतो, इमले बांधतो आणि त्याच्यात जाऊन राहतो, आणि मनोविकार तज्ञ कोण तो त्या बंगल्याचं भाडं वसूल करतो. सल्ला देऊन समोरच्याला गाळ करतो तो सल्लागार. आता ही गोष्ट झाली 1984 सालची. मी 2025 सालची गोष्ट सांगतो. 25 वर्षात येत्या 40 वर्षात काय फरक पडला असेल. मी गेलो होतो बिट्स पिलानी गोवा परिसर. बिट्स म्हणजे बिर्ला टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही देशातली अग्रगण्य तांत्रिक शिक्षण देणारी संस्था आहे. सगळ्यात हुशार विद्यार्थी तिथे ऍडमिशन घेतात, अत्यंत हुशार फॅकल्टी तिथे शिकवतात. तिथे एका मुलांनी आत्महत्या केली होती. माझं व्याख्यान झालं त्याच्या 15-20 दिवसापूर्वीच घडलेली घटना. मी काउन्सिलरला तिथे एक हॉस्पिटल आहे मुलांसाठी, खूप सुंदर परिसर आहे. त्याच्यात भारतात 3च संस्था आहेत, 3च ठिकाण आहेत, पिलानी, गोवा, हैदराबाद आणि चौथी संस्था दुबईला आहे, आणि मोठा परिसर आहे. तर मी विचारलं की हॉस्पिटल आहे, काउन्सिलर आहे, सायकॅट्री ओपडी आहे. काउन्सिलरला विचारलं तुम्ही काउन्सिलिंग नाही करत का मुलांचं? इतके ते प्रेशराईज झालेले आहेत सगळे. तर तो म्हणाला की मुलं आमच्याकडे येत नाही, लपट छपट येतात. मुलगा जर आला काउन्सिलिंगसाठी, डिप्रेशनसाठी, तर तो म्हणतो की कोणालाही कळू देऊ नका की तुमच्याकडे काउन्सिलिंग करतो आहे किंवा थेरपी घेतो आहे, नाही तर मग बाकीचे मुलं माझी किल्ली उडवतील. आता तुम्ही बघा, इतक्या वर्षानंतर फार काही फरक पडलेला आहे असं नाही आहे. बरं, गाव खेडे आणि शहर याच्यात फरक आहे का? पुलंच्या भाषेत सांगायचं तर शिंप्याच्या शिलाईमुळे आणि धोव्याच्या धुलाईमुळे लोक शहरी दिसतात, पण बाकी अंतरंगात माणसं तसेच असतात. मग तुम्ही इथून ते न्यूयॉर्क पर्यंत जा, माणसं अंतर्यामी सारखीच आहे. कमी जास्त विचारसरणीचा फरक असेल. तेव्हा मानसिक विकारांच्या जाणीवांमध्ये वाढ होय. मला लोक असं म्हणायचे, मी मनाची वृत्ती नावाचा एक कार्यक्रम घेऊन उभा केला. जेव्हा ही घटना घडली 1984 साली, मी विचार केला एका 4 भिंतीच्या कन्सल्टिंग मध्ये बंदिस्त राहून लोकांपर्यंत पोहोचता नाही येणार. लोकांना हे दिलं पाहिजे ज्ञान जे आपल्याला माहित आहे. त्याची मला हौसही होती प्रचंड. मी जे जे करतो ते माझ्या आनंदासाठी करतो, आणि आनंद मी इथूनच करतो. मी मनाची वृत्तीचे व्यावसायिक प्रयोग केले मुंबईमध्ये. स्टँडअप शो होता माझा, आणि त्याच्यामध्ये मानसिक आजारांची माहिती मी द्यायचो एंटरटेनमेंट पद्धतीमध्ये. मी बोरीवलीच्या ठाकरे सभागृहात कार्यक्रम केला. त्यावेळी समोर एक 100-150 लोक होते. एवढं मोठं 1000 लोकांचं सभागृह. इंटरव्हल मध्ये अविनाश नारकर नावाचे मोठे नट आहेत, ते आले आणि ते म्हणाले मी सहज बसलो कार्यक्रमाला, मला
मला फार वाईट वाटतंय की सभागृह एवढं रिकामं आहे. खरं म्हणजे तुडुंब भरायला पाहिजे, तुमचा हा कार्यक्रम हाऊसफुल व्हायला पाहिजे. मी त्यांना म्हटलं की हा माझा कार्यक्रम हाऊसफुलच आहे. त्यामुळे कसा म्हटलं माझी हाऊसफुल झाली. ज्या दिवशी हा कार्यक्रम करावा नाही वाटणार मला त्या दिवशी मी नाही करणार. तेव्हा हौसेचा भाग आहे, आजही ती टिकून आहे सुदैवानी. म्हणून मी इतका काय प्रवास करून इथपर्यंत आलो. तर मी बाहेर पडलो आणि मनाची गमती हा कार्यक्रम सुरू केला. लोक असं म्हणायचे की डॉक्टरांना तुम्ही तुमच्याकडे पेशंट येतात, त्यांना काय माहिती द्यायची ती द्या, त्यांच्यासोबत नातेवाईक असतात त्यांना द्या मनाच्या आरोग्याची किंवा आजारांची, कार्यक्रमाची काय गरज आहे. मी त्यांना असं म्हणतो की दवाखान्यामध्ये डॉक्टरला पेशंट तपासायला जेमतेम वेळ असतो नसतो, पेशंटच्या नातेवाईकांना मानसिक आरोग्याचं शिक्षण त्यांचं करणं याला वेळ असतो, हे मोठा भ्रम आहे तुमचा. म्हणे कसा तर म्हटलं एक किस्सा सांगतो. एका नर्सिंग होममध्ये टेलिफोनची बेल वाजली, सिस्टरने फोन उचलला. पलीकडून एक माणूस बोलत होता. तो माणूस म्हणाला की सिस्टर तुमच्या हॉस्पिटलमध्ये रूम नंबर 5 मध्ये खरपटकर नावाचा पेशंट ऍडमिट आहे का? सिस्टर म्हणाली हो. तर म्हणे त्याला काय आजार झाला आहे, किती दिवस ठेवणार, अंदाजे काय बिल होईल, केव्हा सुट्टी देणार. सिस्टरने सगळी उत्तरं दिली आणि मग विचारलं तुम्ही कोण बोलता आहात? तर तो म्हणाला मी रूम नंबर 5 मधला खरपटकर बोलतोय. डॉक्टरांना वेळच नाहीये, येतात आपले हा चालले जातात राहून. डॉक्टर मंडळी इतकी व्यस्त असतात. आपला देश 140 कोटीचा देश आहे. आपल्या देशामध्ये फक्त 9,000 मनोविकार तज्ञ आहेत. आता WHO असं म्हणते की 1 लाख लोकसंख्येमागे किमान 6 मनोविकार तज्ञ पाहिजे. आपल्या देशामध्ये 1 लाख लोकसंख्येमागे 0.72 एवढे मनोविकार तज्ञ, म्हणजे एकही पूर्ण नाही आहे. विचार करा काय करा. पेशंट खूप असतात, डॉक्टरांना आपल्या घरच्यांसाठी वेळ नसतो. आमचा एक मित्र जनरल प्रॅक्टिशनर आहे, सोमवार ते शनिवार सतत व्यस्त असतो. रविवारी कसे कसे 7 दिवसाचे वाचायचे पेपर जवळ घेऊन बसतात, पेपर उघडला डोकं खूप असतं. तेवढ्यात त्यांची 25 वर्षाची मुलगी आली तिकडून. आजकाल मुली इतक्या मॉडर्न झालेल्या आहेत आणि वैतागली होती का पप्पांना आमच्याकडे वेळ नाही. पप्पा ऐकताय ना? डॉक्टर म्हणाले ऐकतोय बेटा, डोकं पेपरमध्येच. मला ते राहणाऱ्यांच्या अमोलशी लग्न करायचं आहे, तुमचं काही ऑब्जेक्शन? पप्पांनी डोकं न काढता सांगितलं जरूर कर बेटा, फक्त त्याची एक्सपायरी डेट तुम्ही पाहून घे. डॉक्टरांना औषधांची काय मान, त्यांना माहिती आहे प्रेमाला आजकाल एक्सपायरी डेट येते, फार काळ टिकत नाही. आता एक काळ होऊन गेला आमचा म्हणायची पाळी आली की जिथे एक्सपायरी डेटचं प्रेम जे आहे ते तसंच घेऊन निभवायचं पूर्ण आजन्म 7 जन्म. अशी परिस्थिती असताना आणि दुसरी गोष्ट लोकसंख्येचा विस्फोट हीच एक मोठी मानसिक ताण वाढवणारी घटना आहे. आपण ज्याला प्रगती म्हणतो, ती प्रगती म्हणजे काय आहे? जीवनातली जुनी दुःख जाऊन नवी दुःख येणं म्हणजे प्रगती. शेवटी दुःख आहेत तेवढीच आहे, बुद्धाच्या काळापासून होती तेवढीच आहे, फक्त आपण त्याला प्रगती म्हणतो आहोत. माणसाने सगळ्या गोष्टी आउटसोर्स केलेल्या आहेत. 2 गोष्टी आउटसोर्स नाही करू शकत, त्या म्हणजे एक्सरसाइज आणि इमोशन्स. भावना आणि व्यायाम. व्यायामासाठी नोकर नाही ठेवता येत आणि रडण्यासाठी माणूस नाही ठेवता येत. तेव्हा हा जो सगळा प्रवास चालला आहे मानसिक ताण वाढवणारा प्रवास आहे. आता 2 नवीन विकार अमेरिकेमध्ये, 2 नवीन विकारांचं पॅन्डेमिक आहे. अमेरिकेतच नाही सगळ्या देशात आपल्याकडेही आहे. एकटेपणा, लोनलीनेसची महामारी आलेली आहे. असंख्य लोक एकटेपणा अनुभवत आहेत. याचं कारण जीवनमान वाढलेलं आहे. पूर्वी माणसं इतकी जगत नव्हती, आता खूप जगायला लागली आहे. पण त्या एक्स्ट्रा जगण्याचं करायचं काय माणसाला कळत नाही आहे. एक सर्वे घेण्यात आला 80 वर्ष वयाच्या वर असलेल्या लोकांचा आणि त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला अजून किती जगावं असं वाटेल, किती जगण्याची इच्छा आहे, तुम्हाला आवडेल का 100 वर्ष? 90% लोकांनी सांगितलं आम्हाला अधिक जगण्याची आवश्यकता नाही आहे, गरज नाही वाटत आहे, उपयोग नाही आहे किंवा आनंद नाही होणार ते जगून. आहे ते आयुष्य आनंददायक कसं करता येईल, राहून गेलेल्या गोष्टीची काही खंत आहे.
अधिक वेळ घालवायचा. कोणीही पैशाची गोष्ट करत नव्हतं. लोक कशाची गोष्ट करत होते? आनंदाची, नातेसंबंधांची. मग माणसाचा हा जीवन प्रवास मांडायचा तर जसं हा सगळा प्रवास कशा करताय मला सांगा. मूल जन्माला आल्यावर पहिली गोष्ट काय करते? ते रडतं. का बरं? याचं कारण असं की ते या जगातल्या सगळ्यात सुखकारक, आनंददायक, उबदार, अत्यंत सुरक्षित अशा आईच्या गर्भाशयातून बाहेरच्या जगात प्रवेश करतात. आणि माणसाचा सगळा प्रवास पुन्हा त्या निर्वाण पोझिशन पर्यंत, पुन्हा त्या अवस्थेपर्यंत की जिथे न सुख है, न दुख है, न दुनिया है, न दीन है. किशोर कुमारचं गाणं तुम्ही ऐकलं असेल, आज चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहां गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. असं आयुष्य आहे का? असं जग कुठे आहे का? आहे की नाही माहित नाही, पण प्रवास सगळा त्या आनंदाकडचा असतो माणसाच्या. ह्या जगामध्ये आपल्या शास्त्रामध्ये जसं सांगितलं की माणसाचं आयुष्य 4 टप्प्यामध्ये पुढे जातं. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास्त. ज्याच्यामध्ये उद्दिष्ट काय असतात? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आधुनिक मानसशास्त्राच्या नुसार माणसाचा सगळा प्रवास जो आहे जीवनाचा, माणसाच्या सगळ्या वागणुकीचा हा प्रवास जो आहे तो अंतिम ध्येय आनंद प्राप्ती आहे. तुम्हाला सगळ्यांना बेसिकली काय वाटतंय, काय असायला हवं आहे? सगळीकडे आनंद असावा. आपापल्या मांडण्याच्या कल्पना वेगळ्या असतात. त्या कल्पना कशा वेगळ्या असतात हे पाहतानाच या प्रवासाचे वैशिष्ट्य दिसायला लागतात. माणूस विद्यार्थी, गृहस्थ दशा, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. वृद्धावस्था वाईट अर्थाने शब्द वापरण्यात येतो, पण मला असं वाटतं की प्रत्येक दिवसाची संध्याकाळ होते त्याचाही विचार केला पाहिजे. आणि ती येते आहे म्हणजे काही संपत चाललाय सगळं असंही नाही आहे. टप्पे आहेत त्या आयुष्याचे. त्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपल्या शास्त्रामध्ये 4 टप्पे आहेत तसे आधुनिक मनोविकार शास्त्रामध्ये हे 4 टप्पे पहिल्यांदा मांडले मार्टिन सेलिग्मन नावाच्या एका तज्ञांनी. मार्टिन सेलिग्मन हा 60-70 सालाच्या दशकामध्ये झालेला मनोविकार तज्ञ. तो असं म्हणाला, आता तुम्ही इथे सगळे जमलेले आहे, तुम्हाला कोणाला मनोविकार आहे का? नाही. वेडा आणि शहाणा याच्यात फरक किती आहे? तुम्ही, मी सुद्धा धरून, आपण जास्त शहाणे आहोत आणि कमी वेडे आहोत. जे डॉक्टर चारुदत्त कुलकर्णीच्या ओपीडीमध्ये जातात ते जास्त वेडे आहेत आणि कमी शहाणे आहेत, एवढाच फरक आहे. तुम्ही थोडेसे जरा जास्त वेळे व्हायला लागले की तिकडची वाट करावं लागेल तुम्हाला. मी माझ्याकडे बोट दाखवत नाही कारण मी व्यवसाय बंद केलेला आहे, फक्त लेखन करतो. शहाणा आणि वेडा याच्यातला फरक काय आहे? फक्त डिग्रीचा फरक आहे. आपण थोडे थोडे वेडे असतो, पण आपण थोडे थोडे वेडे आहोत हे समजणे एक पण शहाणा असतो तर पुरुष आहे. ज्यांना हे समजेल असं होतं वेडे होतात. बाकी काहीही फरक नाही, फरक फक्त डिग्रीचा आहे. मार्टिन सेलिग्मन असं म्हणाला की आपण मनोविकार तज्ञ वेड्यांना दुरुस्त करतो, परंतु सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा, त्याला कळावं आनंद कशात आहे खरा, याच्यासाठी शास्त्र पाहिजे. मग त्यांनी पॉझिटिव्ह सायकोलॉजी नावाचं एक शास्त्र काढलं आणि हा प्रयोग केला अनेकांना. गोष्ट खरी आहे. तुम्ही म्हणाल की माणसाला आनंद कसा मिळवायचा हे शिकवावं लागतं. खरी गोष्ट ही आहे की माणूस हा एकमेव प्राणी आहे, त्याला सगळं शिकवावं लागतं. काम क्रीडेपासून सगळं शिकवावं लागतं. तुम्हाला गंमत वाटेल मी जर हे सांगितलं की मूल 2 पायावर चालतं, हे नैसर्गिक आहे का? मूल जन्माला येतं, मूल रांगायला लागतं, मूल पहिले बोलता येत नाही त्याला, मग बोबडे बोबडे बोलतं, मग भाषा शिकतं, मग आई बाबा वगैरे असं म्हणायचं 2-3 शब्द शिकेल, मग वाक्य शिकेल. मूल रांगायला लागतं आणि चालायला लागतं. का चालायला लागतं? आपापच उभं राहून चालायला लागतं. आपण धरतो त्याचा हात तर त्याला म्हणतो 2 पायावर चाल. मग कधी कधी भिंतीचा, पूर्वी तो पांगुळ गाडा होता,
पूर्वीचे खेळणे खूप सुंदर होते, छान म्हणायचे, ते धरून चालायचं. आता त्याच्यासाठी नवनवीन काही शब्द आले असतील, पण प्रश्न तोच आहे, मुलाला 2 पायावर चालायला शिकवावं लागतं. जर तुम्ही त्या मुलाचा हात धरून 2 पायावर चालवलं नाही तर ते 2 पायावर चालणार नाही. तुम्हाला माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर एव्हिडन्स असं आहे की फेरल बेबीज म्हणजे कुठच्या वन्य प्राण्यांनी ज्या लहान मुलांना 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या उचलून जंगलात नेलं, अशा काही केसेस आहेत. एक रामू नावाचा मुलगा सापडला होता उत्तर प्रदेशमध्ये. ही मोगलीची कथा जी आहे ती फेरल बेबीची कथा आहे. तर त्या रामू नावाच्या पोराला एक 2-3 महिन्याचं असताना माकडांच्या टोळीने उचलून नेलं. तो माकडांसोबतच वाढला. तर तो जेव्हा 13 वर्षाचा असताना सापडला तर तो 4 पायावर चालवला होता. भाषा तर येतच नव्हती त्याला, माकडांची भाषा येत होती. त्यांची भाषा असेल काहीतरी, आपल्यालाही समजत ती, पण मानवी भाषा येत नव्हती त्याला. माणसाला प्रत्येक गोष्ट शिकवावं लागते. हे म्हणजे कसं आहे, तुम्ही अमेझॉनवरनं पेटी मागवली विकत, तुम्ही विकत घेतली की वाजवायला येईल का आपोआप? नाही, तुम्हाला शिकावं लागेल ना ती. तुम्ही जवळ घेतली म्हणजे आपोआप येत नाही. प्रत्येक गोष्ट शिकावं लागते. माणसं 2 पायावर चालायला लागली हा फिनॉमिना जेव्हा झाला, तो माणूस वेगळा झाला माकडांपासून. माकडं हे आपले चुलत भाऊ आहेत, ते आपले पूर्वज नाही आहेत. आपला एक पूर्वज होता, त्याच्यापासून माकडांची शाखा वेगळी झाली, आपली शाखा वेगळी झाली. जे मोठे माकडं ज्याला आपण ओरांगुटान, चिंपांझी आणि गोरिल्ला वगैरे म्हणतो, ते 2 पायावर, कधी 4 पायावर. माणूस 2 पायावर चालायला लागला. 2 पायावर चालायला लागल्यामुळे माणसामध्ये हा प्रचंड प्रगतीचा आलेख जो आहे तो 2 गोष्टीमुळे आहे. पहिली गोष्ट ऐतिहासिक म्हणजे 2 पायावर चालायला लागला. दुसरी गोष्ट ऐतिहासिक म्हणजे अग्नी, ज्वाळा, हातात अग्नी कंट्रोलमध्ये ठेवण्याची कला आली. 2 पायावर चालायला उभा राहिल्यामुळे दूरचं दिसायला लागलं, मग धोका कुठून आहे ते दिसायला लागलं. 2 पायावर चालायला लागल्यामुळे हात मोकळे झाले काहीतरी करायला. म्हणून नको त्या काड्या करायला लागल्या. अग्नीचा शोध लागल्यामुळे त्यांना सुरक्षा आली, दुसरे श्वापद जवळ येत नाही. मार्टिन सेलिग्मन असं म्हणतो की माणसाला सुख कसं शोधायचा, आनंद कसा निर्माण करायचा हे सुद्धा शिकावं लागतं, शिकवलं पाहिजे. मग या शिकवणुकीचं शास्त्र म्हणजे पॉझिटिव्ह सायकोलॉजी. आता या 4 टप्प्यामधून जाताना तुम्ही गंमत सांगतो तुम्हाला. तुम्ही विद्यार्थी आहात, आता इथे विद्यार्थी, आता ही शाळा असूनही विद्यार्थी कमी आहेत. जे इथे पालक जमलेले आहेत ते आपल्या मुलांना जाऊन ही गोष्ट सांगू शकतात जी मी सांगतो आहे, जी माझ्या मते अत्यंत महत्वाची आहे. या सगळ्या व्याख्यानाचं सार काही असेल तर ही गोष्ट आहे. कारण आपली तर आयुष्यात आपली सेकंड संपली, आता आपण पॅड सोडले, हे सगळं संपलं असं नाही आहे. पण जे कर्तृत्वाचं आयुष्य आहे ज्या वयात सुरू होतं, सुखाची, आनंदाची आपली व्याख्या काय आहे? आपण मुलांना काय सांगतो? तुम्हाला आनंद, सुख मिळवायचा आहे, कसा मिळेल? यश मिळालं तर तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही यशस्वी झालं पाहिजे तर तुम्ही सुखी व्हाल. आणि यश कसं मिळेल? आपण सगळं काय सांगतो मुलांना? विशेषतः भारतीय आपले जे मध्यमवर्गीय ज्या कल्पना आहेत, यशस्वी होणं म्हणजे उत्तमोत्तम मार्क मिळवणं. तू नीट क्रॅक, आता अलीकडे नवीनच शब्द आले, नीट क्रॅक केली. आमच्या लहानपणी क्रॅक म्हणजे डोकं क्रॅक, आता परीक्षा क्रॅक करतात. तू नीट क्रॅक केली आणि तुला त्या कट ऑफ पर्यंत मार्क मिळाले तर तू यशस्वी होशील. म्हणजे यशाचा निकष, एकमेव निकष काय? मार्क. आपण सगळे मार्क्सवादी करून टाकतोय मुलांना. मार्कावर सगळं अवलंबून आहे. यशस्वी होणं म्हणजे चांगले मार्क मिळणं आणि अयशस्वी होणं, अपयशी होणं म्हणजे मार्क न मिळणं. म्हणजे 2 मार्कांनी खाली आला असेल किंवा 4 मार्कांनी किंवा 40 मार्कांनी. म्हणजे मुलांच्या आयुष्याची बेगमी, सुखाची, आनंदाची, यशाची त्याची सांगड घालून आपण ती बंदिस्त, सीलबंद करून टाकतो. यशाला एवढाच अर्थ आहे का? तुम्हाला एक गमत सांगतो. मी गमत हा शब्द वापरतो मी, पण वाईटच आहे ते.
ते असं आहे की कोटा नावाचं एक छोटस गाव आहे. ते कोटा गाव हे तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या, हुशार मुलांच्या साठी प्रसिद्ध होतं, की जिथे जाऊन ते कोचिंग क्लास किंवा तिथल्या शाळा उत्तम होतं. शाळा निघून गेल्या, हळूहळू कोचिंग क्लासेस आले, कोचिंग क्लासेसचा बिझनेस झाला आणि कोटा जे तांत्रिक शिक्षणाच्या एक्सलन्ससाठी प्रसिद्ध होतं, ते कोटा आता तुम्हाला अनेकांना माहित असेल मुलांच्या आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे. कोटा शहरामध्ये दर 15 दिवसाला एक मुलगा आत्महत्या करतो. हे सगळे कुठले मुलं आहेत? 12वी 11वी 12वीचे मुलं आहेत, जे प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत, इंजिनिअरिंग आणि मेडिकल आहे. दर 15 दिवसाला एका मुलीचं पत्र टाइम्स ऑफ इंडियात छापलं होतं. ती मुलगी असं म्हणते, म्हणजे पत्र वाचल्यावर अंगावर काटा येतो. ती मुलगी असं म्हणते की बाबा, मला आता खात्री पटली आहे की मी तुमच्या अपेक्षांना उतरू शकत नाही आणि आता मला ही भीषण जाणीव झालेली आहे की माझ्याच्याने ते शक्य नाही आहे तुम्हाला, आणि मी तुम्हाला सांगू नाही शकत. बघा, मुलांचा या गोष्टीवर आईवडिलांनी समाज बंद करून टाकलाय. पण समजा एखादी मुलगी, माझ्याकडे एक मुलगी डिप्रेशनच्या ट्रीटमेंटसाठी यायची, ती आत आली आणि ती म्हणाली की बाहेर माझे वडील बसलेले आहेत, ते मला इथे घेऊन आले, ते मला घेऊन नाही, मी त्यांना घेऊन आली. मला कळते आहे की मला डिप्रेशन झालेलं आहे आणि मला अभ्यासाला माझं लक्ष लागत नाही आहे, आणि ही गोष्ट मी बाबांना सांगितली, त्यांनी उडवून लावलं. फालतूचे बहाणे करते, काही कारण नाही आहे. कशाला मला डिप्रेशन? खायला प्यायला सगळं, तुला स्कूटी घेऊन दिली, तुला कोचिंग क्लास लावून दिला, तुला ते हॉस्टेलवर ठेवलं, तुला पुस्तकं घेऊन दिले, तुला कपडे घेऊन दिले, सगळं. आता मार्ग मिळालेच पाहिजे, असं समीकरण आहे का? तुम्ही हे सगळं आतमध्ये टाकायचं, बाहेरून एकदम 99% मुलगी बाहेर काढायची, असं काही यंत्र आहे का? हे सगळं घेऊन देण्याचा काय संबंध आहे? डिप्रेशनची गोष्ट काढू नको. ती मुलगी म्हणाली, मला कळते आहे, मी बाथरूमचं दार बंद करून आतमध्ये तासून तास रडत बसते आणि मग बाहेर येते, कारण बाहेर रडत बसलेली आवडत नाही आईला. आई म्हणते, तू आमचं नाक खाली कापून टाकशील. आपल्या ज्ञाती बांधवांचं त्या यशासाठी त्या मुलांचा समारंभ झाला, त्याच्यात तू व्यासपीठावर असायला पाहिजे होतं. तुला एवढं सगळं घेऊन तू नाही. म्हणजे आता समीकरण असं झालं की इकडून पैसे टाका, तिकडून मार्क मिळवा. यशाची सांगड मुलांच्या आयुष्यात त्यांच्या आनंदाशी आणि त्यांच्या यथार्थतेशी, त्यांच्या लायकीशी घालू नका. जर ही सांगड घातली तर 2 घातक गोष्टी होतील. एक म्हणजे यशस्वी झाली, एवढे मार्क मिळाले तरच मी जगण्यास लायक आहे, ही विचारसरणी जी त्यांना आत्महत्येकडे नेते. नंबर 2, सगळ्यात वाईट गोष्ट सांगतो ती अशी आहे की एकदा आपण जे गंतव्य ठिकाण आहे, मंजिल आहे, डेस्टिनेशन आहे, आपलं गोल आहे, फिजिक्स मध्ये 90% मार्क मिळाले पाहिजे, नीट क्रॅक झाली पाहिजे, हे एकदा आपलं गोल सेट केलं, उद्दिष्ट, की मग सगळी तळमळ फक्त ते प्राप्त करण्यात होते. त्या उद्दिष्टाकडे जाणारा प्रवासाचं काय, तो प्रवास खडतर आणि दुःखमय होऊन जातो. हे मला मिळालंच पाहिजे, हे मिळालं तरच मी यशस्वी, नाही तर नाही. ही जाणीव घेऊन ती अभ्यास कसा करणार? मुलं थकून जातात परीक्षेच्या वेळी. ते विषयामुळे नाही थकत, त्यांच्या डोक्याच्या मागचा मेंदूचा अर्धा भाग या विषयाने, या चिंतेने व्यापलेला असतो की माझ्याच्याने होईल की नाही, मला मिळतील की नाही, मिळतील. अशा मेंदूने तुम्ही अभ्यास कसा करणार? साधी गोष्ट आहे. आनंद हा आनंद मिळवण्याच्या प्रवासात आहे, तो काहीतरी मिळण्यात नाही आहे. किंबहुना एकदा ते मिळालं की मग आनंद वाटेन असा होतो. मला लहानपणी त्या रेकॉर्ड होते, आमच्या लहानपणी रेकॉर्ड प्लेअर होतो, रेकॉर्ड होते. मला ते देवानंदच्या चित्रपटाचे गाणे भयंकर आवडायचे आणि त्याची जी रेकॉर्ड होती ती मी दुकानातून येता जाता पाहिली होती. S.B. बर्मननी जेवढे देवानंदचे गाणे दिलेले आहेत, मला ते रेकॉर्ड कशी करून घरी आणायची होती. आमच्या घरी एक टेप रेकॉर्ड, तो रेकॉर्ड प्लेअर आणला होता HMVचा, मला अजून आठवतं. तर मी भुणभुण लावली मागे ते आणायचं. मला भाऊ म्हणाला की नंदू, तुला ही गाणी खूप आवडतात ना, ही रेकॉर्ड खूप आवडते ना? हो.
तर म्हणे कधी विकत घेऊ नको. म्हणे का? एकदा तू विकत घेतली घरी आणली आणि एक दोनदा वाजवली की तू मग ऐकणार नाहीस ते. जोर तू ती तुला मिळत नाही, जोर अधूनमधून एखादं गाणं रेडिओवर ऐकायला मिळते, तोवर अप्रूप शिल्लक आहे. जीवनातली सगळ्यात मोठी शोकांतिका काय असेल तर अप्रूप नष्ट होणे. एखाद्या गोष्टीचं अप्रूप नष्ट झालं ना, सगळं नाविन्य सगळं निघून जातं. तुम्ही बघा, परीक्षेच्या दिवशी परीक्षा संपल्यानंतरची संध्याकाळ आठवा, परीक्षा संपली, बरं वाटलं आता सगळं टकटक गेली कंटाळा. पुस्तकं हे उचलून धडाधड फेकायचो मुद्दाम कोपऱ्यात, सगळं राग त्याच्यावर काढायचो. नंतर काय, एक अर्धा 1 तास 2 तास मग माणूस पोकळ वाटायला लागतो की ज्या विषयाच्या सान्निध्यात आपण इतके दिवस होतो तो विषय सांगणार. अरे अब तो मजा नाही राहिली. काही मुलं सिनेमाला जाऊन बसतात वेळ घालवण्यासाठी, कारण तो डोक्यातली पोकळी निघून गेलेली असते, कारण एका विषयाचं सान्निध्य संपलं असतं. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लोकमान्य टिळक असे लिहितात की मंडादेच्या तुरुंगात ते असताना त्यांनी तो सगळा लिहिला. तुरुंगातून सुटले, नंतर ती प्रसिद्ध केली आणि त्यांनी ती प्रसिद्ध केली. प्रस्तावनेत असं लिहिलेलं आहे की हा ग्रंथ वाचकांच्या हाती देताना मला आज अतिशय दुःख होते आहे. याचं कारण ज्या विषयाच्या चिंतनामध्ये माझी 2-3 वर्ष आनंदात गेली ते आता संपलेलं आहे. एक फार सुंदर काव्य आहे हरिवंशराय बच्चन यांचं. हरिवंशराय बच्चन हे अमिताभ बच्चनचे तीर्थरूप मोठे कवी. त्यांनी मधुशाला, हाला, प्याला या 3 रूपकातून आयुष्याचं तत्वज्ञान मांडलेलं आहे. पूर्ण ती मधुशाला नावाचं महाकाव्य आहे. प्रत्येक कडव्यामध्ये मधुशाला म्हणजे मध्यालय, हाला म्हणजे मध्य, प्याला म्हणजे पेला. उस हाला से चाव मुझे जो दूर अधर से है हाला, उस प्याले से चाव मुझे जो दूर हथेली से है प्याला. प्यार नहीं पाने में है पीने के अरमानों में, पा जाता तो हाय न इतनी प्यारी लगती मधुशाला. एकदा पिऊन टाकली की संपलं. अधीरता, आनंद कशात आहे? ते मित्रांनी चणे फुटाणे आणलेले आहेत, चकणा आणलेला आहे, ग्लासांची किमकिम होते आहे, तोपर्यंतच. एकदा झालं की संपलं. तर तो जो प्रवास आहे मिळण्याचा आणि मिळवण्याचा, या मिळवण्याच्या प्रवासातच खरा आनंद आहे. तो आनंद मुलांना उपभोगू द्या. त्यांना उद्दिष्ट प्राप्तीचं ओझ त्यांच्या डोक्यावर टाकू नका. काय करता येईल? हे मी सगळं तत्वज्ञान महत्वाच्या प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय. ते अशा आहेत, अभ्यास केला, अभ्यासामध्ये समजा फिजिक्स मध्ये 100 पैकी 90 मिळवायचे हे उद्दिष्ट आहे. मग काय सांगायचं मुलांना? फिजिक्स शिकून घे. फिजिक्स मध्ये काय मजा आहे, फिजिक्स बद्दल, भौतिकशास्त्राबद्दल काय काय माहिती मिळते, वेगवेगळे पुस्तकं कसे आहेत, शास्त्रज्ञांच्या काय गमती जमतीच्या गोष्टी आहेत, याच्यातून फिजिक्स. आता कोचिंगवाला म्हणतो की फालतू गोष्टी वाचू नको, याच्यात वेळ घालू नको, हे परीक्षेत येणार हेच पाठ कर. त्याच्यात त्याला इंटरेस्ट निर्माण करू देत नाही. त्याला त्या विषयाची रुची नाही. मार्क महत्वाचे आहे. एकदा तुम्ही मुलांना मार्क्सवादी केलं की विषयाच्या रुचीत सगळं होईल. मग तो प्रवास आनंददायक होणार नाही. बुद्धाचं एक फार सुंदर वाक्य आहे, देर इज नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ. आनंदाकडे जाणारा कुठला रस्ता नाही आहे. रस्त्याने जाणं हाच आनंद आहे ना. माणसं हे विसरूनच जातात. कांदा कुठे आहे? कांदा म्हणजे काय आहे? ते एका माणसाला कांदा दिला तर तो ते साधं कांद्याचे सोलायला लागला. सोलत काहीच उरलं नाही. कांदा कुठे आहे? ते लेयर्स कांद्यावरती त्याच्या पाठी हाच कांदा आहे. कांदा म्हणजे कांद्याच्या पाकळ्या आहे. आनंदाचा कंद असाच आहे की तो प्रवास एन्जॉय करणं आनंददायक. आणि मी माझ्या आयुष्यातून सांगतो, जे काही थोडं बहुत यश मला मिळालं असेल, माझा प्रत्येक प्रवास मी आनंदाचा केला आणि आनंद मिळेपर्यंतच केला. म्हणून जे काही यश मला मिळायचं ते मिळालं.
मी कधीही हे मला मिळालंच पाहिजे असा च घातला नाही. हा च घातला माणसाला की एकदा ते बंधन होऊन जातं. कुठल्याही बंधनाला माणूस आनंदी नाही राहू शकत. आनंदासाठी जरूर मिळेल. विद्यार्थ्यांचं झालं यश म्हणजे सुख ही संकल्पना. आपण विद्यार्थी तसेच काळजी मिळवायसाठी मिळवतो, मग कोणी व्यवसाय करतो, कोणी नोकरी करतो, काळजी असेल ते. मग माणूस येतो सुखाच्या टप्प्यावर, तो आयुष्यात स्थिर होण्याचा प्रयत्न करायला लागतो, गृहस्थाश्रम येतो. म्हणजे या ठिकाणी सुख ही कल्पना सुरू होते. सुख आणि आनंद याच्यात फरक आहे हे काही कालांतराने लक्षात येते. काय फरक आहे? तो फरक असा आहे की सुखाचा उपभोग म्हणजे इंद्रियातून मिळणाऱ्या सुखाचा उपभोग म्हणजे सुख. सुखोपभोग जे इंद्रियोपभोगातून मिळतं ते सुख, तो आनंद नाही. मग आनंद ही काय भानगड आहे? त्याच्यापूर्वी सुखाची गंमत सांगतो. माणसाच्या सुखाच्या गंमत, सु म्हणजे चांगलं, ख म्हणजे इंद्रिय. आता इंद्रियोपभोगातून मिळतं ते सुख म्हणजे मग उपभोग आला. मग उपभोगासाठी पैसा जरुरी आला. काय पैशातून सगळं मिळतं. एखाद्या माणसाला आपण सुखवस्तू म्हणतो, म्हणजे या माणसाच्या जवळ ज्या वस्तूंपासून सुख मिळतं अशा सगळ्या वस्तू आहेत. त्याच्याकडे फ्रीज आहे, टीव्ही आहे, मोटार आहे, जे काय सगळे. आनंद वस्तू नावाचा माणूस पाहिला का तुम्ही? नाही. बिल्डर लोक जाहिरात करतात सर्व सुख सोयींनी युक्त घर विकणं आहे. आनंद सोयींनी युक्त फ्लॅट कोणी विकायला काढलाय? नाही. याचं कारण असं की बिल्डरला माहित आहे की वस्तूतून सुख मिळेल, आनंद मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे. समजा तुम्ही 200 कोटीच्या बंगल्यात राहता मुंबईच्या वडोदरा सीफेसला किंवा कुठे जी काही किंमत असेल ती, किंवा असं समजा की तुम्ही धनाढ्य आहात, मल्टीमिलियनर आहात, 17 मधली दिल्लीमध्ये राहतात आणि नवरा वगैरे भांडण होत असतील, आनंद मिळेल का? सुख मिळेल का? नाही मिळेल. तुम्ही 1 BHK फ्लॅट मध्ये राहता, बायको नवऱ्याची वाट पाहते, नवऱ्याला सरळ घरी यावं वाटतंय, इकडे तिकडे भटकू नाही वाटतंय, बायकोला अधीरतेने ती वाट पाहते, गरम गरम पोहे करून ठेवलेले आहे. सगळं आनंद तिथे आहे, सुख आहे. सुख हे इंद्रियोपभोगातून मिळतं. आनंद हा इंद्रियाशी संबंधित नाही, पैशाशी संबंधित नाही. हा एक फरक ओळखण्यापूर्वी मी तुम्हाला माणसाच्या सुखाच्या विचित्र कल्पनाही सांगतो. माणसाच्या सुखाच्या फार विचित्र कल्पना. पहिली म्हणजे सुख हे व्यक्ती सापेक्ष आहे. ज्याच्यात यांना सुख वाटतं त्याच्यात यांना वाटेल असं नाही आहे. ज्याच्यात त्यांना वाटतं त्यांना वाटेल असं नाही आहे. सुख हे काल सापेक्ष आहे. लहानपणी या गोष्टीत सुख होतं, आता नाही वाटत. लहानपणी तो दगड मारून किती बोरं पडले त्याच्यात सुख वाटायचं, मजा यायची. आता नाही वाटत त्याच्यात. आज ज्याच्यात सुख वाटत ते उद्या वाटणार नाही. मी लडाखला गेलो. लडाखमध्ये हिमालयाची अशी खूप शिखर आहेत उंच उंच. लडाख अतिशय सुंदर प्रदेश आहे. मी असं पहाड आणि शिखर पाहिली त्याच्या टोकावर मनाने जाऊन बसतो. ट्रेकिंगची आवड आहे पण ट्रेकिंग फार केलेलं नाही आहे, परंतु वाटतं. मग माझ्या लक्षात येतं की मी एक शिखर सर केलं, त्याच्यावर जाऊन बसतो तर मला वरची शिखर म्हणावं लागते. मग मला अजून वर जावं वाटेल. मग त्याच्यावर गेलो की अजून वरचं शिखर. समजा तुम्ही सर्वोच्च शिखर सर केलं तर मग काय? मग सगळा आनंद गगन वन भुवनी आनंद होईल का? नाही, तसं जरुरी नाही आहे. तिथे टिकून राहण्याची धडपड सुरू होईल. जे माणसं एखाद्या काय म्हणतात वरच्या पोझिशनला गेल्याने आनंद मिळेल असं वाटतं त्यांना, ते खरं नाही आहे. कारण तुमची तहान माणसाची अजून वाढत जाते. सुखाला अप्रूप पसरण्याचा शाप आहे. प्लेजर इज कर्स्ड विथ सटायटी. सुख म्हणजे प्लेजर, आनंद म्हणजे हॅपीनेस. या दोन्हीमध्ये फरक आहे. सुखाची एक कल्पना, सुख हे व्यक्ती सापेक्ष आहे. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही 3 दिवसापासून जेवण केलेलं नाही आहे. तुमच्या सुखाची सर्वोच्च कल्पना काय? अन्नाने भरलेलं ताट समोर यावं. पहिले त्या व्यक्तीला एखादा सुंदर सूर्यास्त दाखवला तो त्याला त्याचा आनंद नाही होणार. त्याला वाटेल की हा एक अंड्याचा ऑमलेट आकाशाच्या परातीवर टाकलेला आहे, कधी खाऊ. त्याला जिथे ते भूक 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 दिसेल. एखादा माणूस बेरोजगार आहे, त्याचं सुख कशात आहे? काही नोकरी पाहिजे, हाताला काम पाहिजे, जॉब पाहिजे.
एखादा अविवाहित आहे, त्याचं सुख कशात आहे? जोडीदार मिळवण्यामध्ये, मैत्रीण मिळाली, आयुष्याची जोडीदार मिळाली. बरं, एखादा विवाहित आहे तर त्याचं सुख कशात आहे? बायको माहेरी जाण्यात आहे. कधी एकासाठी, कधी 4 दिवस आणणार. तर या वयाचं बंधन नाही. कुठल्याही वयात बायको माहेर गेली की आनंदच होतो, काही का असं करायचं काही नसतं त्याला. सुख हे व्यक्ती सापेक्ष आहे, सुख हे काल सापेक्ष आहे, सुखाच्या अजून सुख हे अपेक्षा सापेक्ष आहे. तुमच्या अपेक्षेचा मार कितपत उंचावला याच्यावर तुमच्या सुखाची व्याख्या अवलंबून आहे. माझा एक मित्र आहे, त्यांनी गावाच्या बाहेर ओपन स्पेस मध्ये प्लॉट निघाले, 5 लाखाचा एक प्लॉट घेतला. नंतर 5-7 वर्षानंतर जमिनीचे भाव वाढले, रिअल इस्टेट बूम झाला आणि त्याला 25 लाखाची मागणी आली त्या प्लॉटसाठी. उत्साहामध्ये आणि तो विकून टाकला. 5 लाखाचा प्लॉट 25 लाखाला गेला. छान म्हटलं, आता हा जरा सुखी चेहरा दिसत असेल याचा, तर तो तोंड लटकवून येत होता. म्हटलं, का बरं, काय झालं? तर म्हणे, वाईट झालं म्हणे. म्हटलं, अगं 5 लाखाचा 25 लाखाला गेला, अजून काय? नाही म्हणे, 1 महिनाभर थांबायला पाहिजे होतं. पण का बरं? नाही, महिनाभराने बाजूचा प्लॉट 30 लाखाला गेला. 5चे 25 झाले याचा आनंद नाहीये, त्याचा लॉस इज प्रॉफिट. सुख हे अपेक्षा सापेक्ष आहे. सुखाची अजून एक विचित्र कल्पना सांगतो. मला सुख नाही मिळालं तर चालेल, मनुष्याला नाही मिळालं पाहिजे. एक हिंदी चित्रपटाचं गाणं मला आठवतं बघा. त्या काळचे गाणी ज्याच्यामध्ये जे शायर आणि मोठे कवी होते त्यांनी लिहिलेली गाणी आहे. दिल हे कवळे नावाचा चित्रपट होता. राज कपूर आणि नूतनच्या भूमिका होत्या आणि राज कपूर नूतनच्या मागे प्रणयाराधन करत जातो आणि तो गाणं म्हणतो त्याच्या तोंडी, साहिर लुधियानवीने ही भावना सुखाची कशी व्यक्त केली आहे. साहिर लुधियानवी असं लिहितात राज कपूरच्या तोंडी, मुकेशच्या आवाजात रोशनचं म्युझिक होतं. तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. अब अगर मैं नहीं है तो जुदाई भी नहीं, बात तोड़ी भी नहीं, तुमने बनाई भी नहीं. ये सहारा ही बहुत है मेरे जीने के लिए, तुम अगर मेरी नहीं हो तो पराई भी नहीं. मेरे गम में ना करा हो तो कोई बात नहीं, गैर के गम में करा होगी तो मुश्किल होगी. मला नाही मिळालं तर या भाड्याला मिळालं. पेडसे आणि पोंक्षे 2 शेजारी, स्थळ पुणे. पोंक्षाला 1 कोटी रुपयाचं लॉटरीचं तिकीट लागलं. पेडसे भयंकर खुशीत आला, ज्याला त्याला सांगायला लागला, पोंक्षाला 1 कोटीचं तिकीट लागलं, पोंक्षाला लॉटरीचं तिकीट लागलं. अरे पोंक्षाला तिकीट लागलं, तुला कशाचा आनंद होतो आहे? तर पेडशा म्हणाला, मला याचा आनंद होतो आहे की याला सकाळपासून त्याला तिकीटच सापडत नाही. बघा, आनंदाचा फुलपाखरू पडत बोलावल्याने त्याच्या मागे जाण्याने येत नाही. तुम्ही शांतपणे अपेक्षा न करता राहिला तर खाद्यावर येऊन बसतं. असाच आनंदाचा आहे. सुखाच्या या विचित्र कल्पना याच्यासाठी आहे की सुख हे फक्त उपभोग जाणतं, सुख हे घेणं जाणतं, आनंद हा देऊन मिळतो. सुखात आणि आनंदात, लेजर आणि हॅपीनेस मध्ये हा सगळा फरक आहे. माणसाचं गृहस्थाश्रम जसं जसं पुढे जातं, उपभोगातून उपभोग घ्यावा की घेऊ नये, जरूर घ्यावा, पण त्यातला वैयर्थ जाणं. लक्षात घ्या, एकदा माणसाला उपरती झाली पाहिजे. शेवटी कसं आहे, मानसशास्त्रात भर अनेक प्रकारच्या शास्त्रातून पडली. शास्त्राचं वर्गीकरण आपण केलं आहे. निसर्गात सगळं एकच आहे. निसर्गात कसं आता फुलपाखरू आहे तर त्याच्यात पेंटिंग आहे, रंग आहे, चित्रकला आहे, त्याच्यातच फिजिक्स आहे, त्याच्या पंखाची हालचाल आहे, त्याच्यातच केमिस्ट्री आहे, त्याच्यातच बायोलॉजी आहे. आपण सगळं वर्गीकरण केलेलं आहे. मानसशास्त्राला पूरक एक अर्थशास्त्रातून सिद्धांत येतो, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. सुखाच्या उपभोगाला अपुरूप ओसरण्याचा शाप आहे. हे वाक्य तत्वज्ञानातलं नाही आहे, विज्ञानातलं आहे, अर्थशास्त्राचं आहे. लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स असं सांगतो, द मोर यू कन्झ्युम अ प्रॉडक्ट द लेस प्लेजर इट इज गोइंग टू गिव्ह यू. तुम्ही 1 पेढा खाल्ला, छान वाटलं. 2 पेढे खाल्ले, ठीक आहे,
काही जण उचलतात 2 पेढे खातात. 3 पेढे त्याला खाऊ घातले, तिसऱ्याला जरा नको. बरं ठीक आहे, 4 खाऊ घातले तर मळमळ व्हायला लागले. 5 खायला तो वप ओकारायला, जर 5-6, 7-8 पेढे कोंबले तोंडात तो ओकारायला. कारण प्रत्येक पेढ्याकडे गोडाची चव कमी होत जाते आणि त्याचा मीठ यायला लागतो. भूक लागली, जेवली, भूक शांतली, संपला विषय. पुन्हा भूक लागायला वेळ लागेल, तेव्हा भूक लागेल तेव्हा पुन्हा जेवावं वाटेल. 5 स्टार हॉटेलच्या कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतो, तरी गेल्याच्या नंतर एवढा या हॉल इतका मोठा ब्रेकफास्ट खाऊन मी गेलो. एक वडा सांबार खाल्ला, एक आमलेट खाल्लं, एक चहा घेतला, संपलं ना, पोटच भरलं. पोटच अर्धा लिटरचं आहे, ते भरलं की संपलं. तुम्ही उपभोग सगळ्याच घेऊ नाही शकत. महाभारतामध्ये ययाती देवयानीची कहाणी आहे. तर ययातीच्या तोंडी फार सुंदर श्लोक आहे. ययातीला उपभोग खूप घ्यायचा, स्त्री उपभोग. तर ययातीचं तारुण्य ओसरलं तर तो मुलाकडे गेला. तो म्हणाला की मी वृद्ध झालेलो आहे, माझं वृद्धत्व घेतो का तात्पुरतं. पुढचे 2 मोठे मुलं तयार नाही झाले. धाकटा मुलगा पुरू त्यांनी आपलं तारुण्य बापाला दिलं. ययातीने तारुण्य घेतलं आणि खूप वर्ष संचार करून स्वर्गामध्ये उपभोग घेतला अनेक अप्सरांचा, आणि तो परत गेला आणि त्यांनी आपलं तारुण्य पुराला परत दिलं. राज्य त्याला देऊन टाकलं, वृद्धावस्था घेतली. त्या क्षणी त्याच्या तोंडून एक श्लोक जो बाहेर पडला, तो असा आहे, न जातु काम कामानाम उपभोगेन शम्यते. अधिक काम करून कामाची शमना होत नाही. कामावर अधिक काम करून काम शमना करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे तुपानी यज्ञ विझवण्यासारखं आहे. तुपानी यज्ञ विझत नसतो आणि याला अंत नाही आहे. तेव्हा एक प्रकारचं माणसाला वैराग्य येते आणि ते आलं पाहिजे. पण ठीक आहे, बघूया. एका क्षणी माणसाला कळतं की सुखाला अंत नाही आहे, सुख उपभोगाला, पण सुखातून अंतिम आनंद मिळत नाही. आनंद कशात मिळतो? तो त्या 4थ्या टप्प्यावर येतो, हॅपीनेस. यश, सक्सेस, इट इज नॉट एव्हरीथिंग. सुख, लेजर, तेही पुरेसं नाही. आनंद, हॅपीनेस हा शाश्वत आहे, कारण हा देऊन मिळतो आणि तो चिरंत नसतो, कायम असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसासाठी निरपेक्ष वृत्तीने काहीतरी करता, तेव्हा बघा, डॉक्टर चारुल दत्तांना सुद्धा याची कल्पना असेल की पेशंट येतात, खूप येतात, आपण कन्सल्टेशन फीस घेतो. एखादा पेशंट असतो, तो म्हणतो साहेब माझ्याजवळ एवढे पैसे नाही आहेत, व्हेरी व्हेरी, पण ठीक आहे, काही हरकत नाही, तू काही काळजी करू, ह्या गोळ्या घे. तो पुढच्या वेळी येतो आणि तो म्हणतो की मी खूप बरा झालो, मला खूप छान वाटतं आणि माझा संसार मार्गी लागलेला आहे. त्यावेळी त्यांनी पैसे किती दिले याच्यावर तो बरा झालेला पेशंट हा इतका आनंद देऊन जातो. तो जास्त पैसे दिलेला असतो असं नाही आहे, किंबहुना खूप पैसे देणारा भांडतोय तेवढाच. पण कमी पैसा किंवा पैशाचा प्रश्नच नसताना तुम्ही जेव्हा निरपेक्ष वृत्तीने एखाद्यासाठी काहीतरी करता, त्यावेळी जो मिळतो तो कल्पनातीत. माणसं बरेच NGOs कामं करतात, मोठमोठ्या IT. मला तर फार चांगलं वाटतं, तरुण क्षेत्रातली मंडळी IT ची मोठ्या पॅकेजची नोकरी सोडून येतात, कुठेतरी बिहारमध्ये, मध्य प्रदेशमध्ये दुर्गम भागात जाऊन NGO स्थापन करतात आणि लोकांसाठी काम करतात. काय मिळत असेल त्यांना? आनंद. तो आनंद तिथे 12 तास मान मोडून काम करून 2.5 लाखाचं पॅकेज घेतलं हे म्हणण्यात नाहीये. त्याचाही उपभोग घेतला असेल, पण ते लवकरच त्यातलं वैयर्थ समजून आल्यामुळे माणूस आनंदासाठी करायला जेव्हा शिकतो, तेव्हा खरं हॅपीनेस, आनंद आयुष्यात निर्माण होतो. हा झाला आनंद. आता पैशाचं काय इथे? पैसा मिळवू नये का? पैसा मिळवलाच पाहिजे. पैसा मिळाल्याशिवाय माणसं तुम्हाला भाव देत नाही. समजा मी आता 30 किलोमीटर सायकल चालवतो, तर आता माझं कौतुक होते. समजा मी प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून सायकल चालवत राहिलो असतो, अरे इसकी प्रॅक्टिस नाही चल रही, सायकल की चला राहिली, पोस्टमध्ये मारुती मोठा काढून ठेवावं लागते, मग सायकल नाही सायकल चालू नाही. तुम्हाला कोणी भाव दिला नसता. पीपल वोंट टेक यू सिरियसली इफ यू डोंट अर्न मनी. हे माझं नाही आहे, फार मोठ्या लोकांचं वाक्य आहे. लक्ष्मी मित्तल सारखा माणूस असं म्हणतो, यू मस्ट अर्न मनी. बट
money will give you leisure only up to certain limits. After certain limits, excessive money is not going to give you. हे बघा, एक संध्याकाळची वेळ आहे तेव्हा बिअर कर्वची आठवण त्याला हरकत नाही. शास्त्रज्ञांनी तो एक बिअर कर्व मांडलेला आहे. एक बिअर म्हणजे आनंद, 2 बिअर म्हणजे मित्रमंडळी सोबत गप्पा आनंद, 3 बिअर म्हणजे तिप्पट आनंद नाही, 4 बिअर म्हणजे तो माणूस खाली पडतो, चौपट नाही होत आनंद. तसंच पैशाचा आणि सुखाचा आनंदाचा संबंध हा थोडा काळ असतो. त्याला गरिबीतून बाहेर आणलं, सगळ्या सोयी दिल्या, त्याच्यानंतर अधिक पैसा म्हणजे अधिक आनंद नाही. मुकेश अंबानी आपल्यापेक्षा अधिक आनंदी असेल का? नाही. मुकेश अंबानी किंवा कुठलाही उद्योगपती हा हेडॉनिस्टिक ट्रेडमिलवर धावतो आहे. हेडॉनिस्टिक म्हणजे प्लेजर सिकिंग ट्रेड. आता पैसा, आता ती ट्रेडमिल आहे, ट्रेडमिलवर किती पळालात तुम्ही तरी तुम्ही एकाच जागी असता. तुम्ही काही प्रगती आयुष्यात पुढे नाही होत. मग अधिक पैसा का मिळवला पाहिजे? उद्योग निर्माण झाले पाहिजे, कारण ते अनेकांना रोजगार देतात. टाटा हजारो कुटुंबांना उभं करतो, रोजगार देतो, पैसे देतो, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करतो. तो पैसा म्हणजे देऊनच. मनी विच यू स्पेंड इज योर्स. तुम्ही जो खर्च करता स्वतःसाठी का असेल ना, तरच तो तुमचा पैसा आहे. नाही तर तो बँकेतला किंवा तिजोरीत ठेवलेला पैसा तुमचा पैसा, तो काम नाही करणार पैसा काही. मी असे माणसं पाहिलेले आहेत, खूप कमावतात परंतु खर्च नाही करत. मित्रांसाठी नाही, जाऊ द्या, स्वतःसाठी सुद्धा नाही. काही डॉक्टर आहेत माझ्या माहितीतले, ते मोटारीत त्यांना मोटार चालवतानाच पाहिलं नाही. आमच्याकडे एक डॉक्टर आहेत, ते मुलाला पहिले पाहतात, स्टेशनपर्यंत जा, कुठे रस्त्यात चिखल आहे का, चिखल नसेल तर मग मोटार काढतो, कारण चिखल झाला टाळाला धाव लागेल ती. त्यांच्या पेट्रोलच्या टाकीला जाळ्या लागलेले पाहिजे आहेत. मनी विच यू स्पेंड इज युअर्स. खर्च करा तर तुमचा पैसा आहे. हा पैशाचा आनंदाचा संबंध आहे. आनंद हा देऊन मिळतो, दुसऱ्यांसाठी खर्च करून मिळतो. निरपेक्ष वृत्तीने त्या समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरचा जो भाव असतो तो तुम्हाला आनंद देऊन जातो. मग आता आपण प्लेजर पाहिला, आपण सक्सेस पाहिला. सक्सेस, यश, प्लेजर, सुख, आनंद, हॅपीनेस. मात्र माणसं आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा येतात तेव्हा लक्षात येतं की तुम्हाला यश नसेल मिळालं, सुखही नसेल मिळालं, आनंद कमी जास्त मिळाला, तरी समाधानी होणं हे जास्त महत्वाचं आहे. मित्रहो, या सगळ्या चर्चेचा जर काही निचरा महत्वाचा भाग असेल तर तो हा आहे की माणसाने आपल्या आयुष्यात समाधानी असायला हवं. त्याच्यासाठी जीवनाची संध्याकाळच उजाडली पाहिजे असं जरुरी नाही. तरुणपणी माणूस समाधानी होऊ शकतो, राहतो. आणि मला असे अनेक तरुण दिसतात की जे समाधानी असतात, की ते फार त्याच्या मागे लागत नाही लौकिक जगाच्या किंवा लौकिक यशाच्या. समाधान म्हणजे कंटेंटमेंट. माणसाच्या अंतरात्म्यातला गाभा हा कंटेंटेड किंवा समाधानी असला पाहिजे. यश हे समाज सापेक्ष आहे. तुम्ही कोणापेक्षा तरी अधिक यशस्वी आहात, कोणापेक्षा तरी काय मला यशस्वी राहा. जसं अमिताभ बच्चन म्हणतो की मी रजनीकांत समोर काहीच नाही. रजनीकांतच्या चित्रपटातल्या एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी जेवढे पैसे लागतात तेवढं माझ्या पूर्ण सिनेमाचा बजेट असतो. आता तुम्ही विचार करा, अमिताभ बच्चन हे म्हणतो ज्याला आपण महानायक समजतो. यश हे समाज सापेक्ष आहे, तुम्ही तुलना करता. सुख ह्याला शारीरिक संबंध आहे, म्हणजे हा शरीर सापेक्ष आहे. इट हॅज अ बॉडी कॉन्टेक्स्ट, कारण ते उपभोगाशी निगडीत आहे. आनंद हा मानसिक आहे. समाधान हे आत्मिक आहे. समाधान तुम्हाला अध्यात्मापाशी जाऊन पोहोचवतो. अध्यात्म म्हणजे काय? आत्मा, मी कोण आहे, काय आहे, माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय, माझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे, हे आयुष्य मी सार्थकी कसं लावू शकेल, या सगळ्या जीवनाचा अर्थ काय आहे याच्या शोधार्थ माणूस जेव्हा जायला लागतो. आणि आजवर जे मिळालं त्यात समाधान मानणं. म्हणून तुकोबाई चित्ती असो द्यावे समाधान म्हणतात, चित्ती असो द्यावे सुख म्हणत नाही. कारण ते चित्तात असल्याशिवाय तुम्ही शांत होणार नाही. मग माणसाने समाधानी कसं व्हायचं? कुठल्याही वयाच्या टप्प्यावर माणूस समाधानी होऊ शकतो.
त्या समाधानी होण्याचे 4 गोष्टी सांगतो, 4-5 गोष्टी, आणि या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो की अल्टिमेटली कंटेंटमेंट ऑफ द माइंड इज इम्पॉर्टंट. पहिली गोष्ट जी अत्यंत वैश्विक आहे, युनिव्हर्सल आहे, सगळ्यांना लागू पडते आणि सगळ्यांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे. सगळे संघर्ष, सगळे नातेसंबंध सुधारतील, संघर्ष कमी होतील जर तुम्ही आत्मस्वीकार शिकला. ऍक्सेप्टन्स, आत्मस्वीकारात्मकता. आता आत्मस्वीकार म्हणजे काय? आत्मस्वीकार म्हणजे मी आहे हा असा आहे, हा आहे हा असा आहे, ही आहे ही अशी आहे, हे जग असं आहे. आत्मस्वीकार म्हणजे ऍक्सेप्टिंग युअरसेल्फ ॲज यू आर. हा सगळा संघर्ष कशा करता आहे? हा संघर्ष 2 कारणासाठी असतो. एक तर माणसं स्वतःशी समाधानी नसतात, किंवा माझ्यातून काही चुका घडल्या आहेत किंवा मला जे अपेक्षित, मला फार आश्चर्य वाटतं 60तले माणसं, आय डिड नॉट गेट व्हॉट आय वॉज वर्थ फॉर. मला मिळालं नाही, आय वॉज मोर केपेबल. अरे जे मिळालं त्याच्यात समाधान आनंदी राहा ना. पण माणसं सतत खंत करतात की मला अपेक्षित होतं ते मिळालं नाही. जे मिळालं ते खूप चांगलं आहे, जे मिळालं ते खूप. माणसं आपल्या अपयशाचे क्षण फार लक्षात ठेवतात, यशाचे, आनंदाचे, सुखाचे क्षण लक्षात ठेवत नाही. माणसाचा हा मोठा बायस आहे. समोरच्या माणसाच्या आपण एखादी चूक झाली तर ती जन्मभर लक्षात ठेवते, कधी 4 चांगल्या गोष्टी केल्या त्या लवकर आठवत नाही. माणसाची नॅचरल टेंडन्सी आहे. आत्मस्वीकार, ऍक्सेप्टन्स म्हणजे ऍक्सेप्टिंग ॲज यू आर आणि ऍक्सेप्टिंग अदर्स ॲज दे आर. सगळा संघर्ष कुटुंब लेवलला आणि सामाजिक पातळीवर भ्रष्टाचार एकच कारणासाठी आहे, तो म्हणजे या सगळ्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे, माझ्या ताब्यात राहायला पाहिजे, माझ्या म्हणण्याप्रमाणे चालायला पाहिजे. मला अमेरिकेहून 1 महिनाभरापूर्वी एका मुलीचा फोन आला. मुलगी म्हणजे ती लग्न करून संसार सुरू करते, 35 वर्षाचं वय असेल तिचा, औरंगाबादची. आणि ती म्हणाली की मी आता इथे सुखी आहे, मी संशोधन करते आहे, माझा नवराही चांगला आहे, पण मी डिप्रेशनमध्ये आहे. याचं कारण असं की आमच्या घरी माझी आई अजून खितपत त्या तुरुंगात पडलेली आहे, मला तो तुरुंगच वाटतो. म्हटलं का बरं? तर ती म्हणाली की आमच्या वडिलांनी आम्हाला कधी स्वातंत्र्य दिलं नाही, आमच्या वडिलांचं सतत वचत राहिला घरावरती. म्हणजे वडिलांनी काही चांगलं नाही केलं का? केलं ना म्हणे. वडिलांनी आम्हाला सगळं सुख दिलं, आम्हाला चांगले कपडे दिले, पुस्तकं दिले, शिक्षणाची सगळी सोय केली, परंतु आमच्यासोबत 4 क्षण घालवले नाहीत. त्यांचा कडक स्वभाव होता, आमच्याशी हसून घेऊन कधी वागले नाहीत आणि सगळ्या सुखसोयी देऊन सुद्धा सतत त्यांचा दरारा की माझ्या शब्दाविरुद्ध इथे काही होऊ शकत नाही. तर ते जेव्हा बाहेर जायचे कामावरती, ते गेले एकदा घरातून की आम्ही सगळे एकदम फ्री आणि रिलॅक्स व्हायचो. आणि जसं संध्याकाळी त्यांच्या मोटारीचा आवाज यायला लागला की आम्ही सगळे टेन्स व्हायचो. मग आम्ही अभ्यासाकडे वळायचो आणि स्वयंपाकघराकडे वळायची, एकही होत नाही. आणि या गोष्टीचा मला त्रास होतो की या सगळ्या याच्यातून आम्ही गेलो, पण आई अजून तशीच आहे. तर म्हटलं आईला सांग की मोकळेपणाने बोलून पहा एकदा वडिलांशी, सांग की हे मला नाही पटत, हे मला नाही आवडत, असं करू नका, तसं नका करू, किंवा असं करा, जे काही. 1 महिन्याचा फोन आला नंतर की वडिलांचा मला फोन आला. म्हणजे कधीही वडील मला फोन करून विचारत नाही. त्यांचा फोन आला की तू तिकडे गेली तरी सुद्धा घरामध्ये भांडणं लावते. का बरं? तर म्हणजे 50 वर्षाची बाई तोंडवर करून माझ्याशी बोलली नव्हती, ती माझ्याशी तोंडवर करून बोलते. 50 वर्षात एकदा बोलली त्या माणसाला राहणार. हे सगळं माझ्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. इच वन ऑफ अस वांट टू कंट्रोल द अदर पीपल. हा सगळा ताब्यात ठेवण्याचा प्रकार आहे, ज्याच्या पायमल्ली झाली याची की आपण टेन्शनमध्ये येतो. हे लोक असे विचार करतात. म्हणजे एका मुलीने सांगितलं मला की मी असा मुलगा निवडला जो आमच्या ज्ञातीतला आहे, आमच्या जातीतला आहे, माझ्यापेक्षा हुशार आहे, माझ्यापेक्षा गोरा आहे, माझ्यापेक्षा उजव्या करिअरचा आहे, घराणं चांगलं आहे, सुखवस्तू आहे, एवढं सगळं असून राहावं वडील. आता तू काय आपला मुलगा स्वतः निवडशील का?
आता तू स्वतंत्र विचार करायला लागेल, तू तर आता आम्हाला न विचारता लग्न ठरवलं. नाही, आता अजून काय पाहिजे? तुम्ही तर निवडला असता, याच्यापेक्षा चांगला अजून कुठला निवडला असता. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की मला न विचारता ही निर्णय घ्यायला लागली. आता मला या घरामध्ये मला कोणी विचारायला असं होईल, माझा कंट्रोल राहणार नाही. लोक या नुसत्या कल्पनेने क्षुब्ध होतात. एक गंमत सांगतो तुम्हाला, ऍक्सेप्टन्स लोकांमध्ये अखेरपर्यंत येत नाही. बापूजींनी सत्याग्रह सुरू केला तर विनोबा हे बापूंचे शिष्य जरी असले तरी विनोबांना ते खूप मानायचे बघा. तर विनोबा म्हणाले, बापूजी ये सत्याग्रह शब्द ठीक नहीं है. तो बोले क्यों, ऐसा क्यों है? तो बोले सत्य का आग्रह सत्याग्रह, हाँ ठीक है. तो इसका मतलब सत्य का आग्रह वही सत्य जो आपका सत्य है. वो तो सबका सत्य नहीं हो सकता, ये आपका सत्य है, इसका आप आग्रह कर रहे हो. बापूजी हैरान झाले, तो कि क्या बोलूं मैं? बोले सत्यग्राही बनना चाहिए. इस सत्य का ग्रहण करना चाहिए कि हर एक का सत्य अलग हो सकता है. प्रत्येक जण माझ्यासारखा नाही असू शकत, यांचे स्वभाव वेगळे असू शकतात. प्रत्येकाची जडणघडण वेगळी आहे, प्रत्येकाचं पार्श्वभूमी वेगळी आहे, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं आहे. माणसं माझ्याच मनाने चालली पाहिजे, माझ्या विचारसरणीप्रमाणे चालली पाहिजे, हे आत्मस्वीकाराचे. हे स्वीकार करा की माणसं वेगवेगळ्या स्वभावाची आणि मतांची असू शकतात. हीच तर लोकशाही आहे. मी इथे जर 6 लिहिला तर तुम्हाला 9 दिसेल, मग तुम्ही खोटे, मी बरोबर आहे, मी बरोबर असं थोडीच होऊ शकेल. ज्याचा त्याचा या जगाकडे पाहणारा दृष्टिकोन असतो, म्हणून त्याला दृष्टीला कोण म्हणतात. अँगल आहे. जसं कॅमेराचा आपण एक अँगल लावला, या अँगलनी वेगळं दिसाल, त्या अँगलनी वेगळं दिसाल. दृष्टिकोन म्हटलं तर 360 डिग्रीचे कोण आहेत त्याला. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, हे स्वीकारा. हेच आत्मस्वीकार आहे. नाहीतर मग भांडणांना अंत नाही आहे. काय सांगू डॉक्टर साहेब, 40 वर्ष झाली यांना सांगते आहे, रोज सकाळी आंघोळीला जातात, आल्यानंतर ओले कपडे तसेच गादीवरती फेकतात, इकडे तिकडे फेकून ठेवतात, नीट घडी सगळे मला आवडावं लागतं रोज. म्हणजे किती वर्ष झाले? 40 वर्ष झाले मी सांगते. म्हणजे 40 वर्षात काही फरक पडला का? नाही. मग आता किती वर्ष अजून सांगायचा विचार आहे तुमचा? झाला संपलं ना. 1-2 वर्षात उभं पाहिजे, हे बदलणे मला नाहीये, याची सवय आहे अशी. मग काय म्हणे, चालू द्यायचं असंच? असं चालू नाही द्यायचं, तुम्ही घडी करून नीट ठेवायचंय. मला गरज आहे त्याची, त्यांना काही वाटत नाही आहे असं. हे काय म्हणे, म्हटलं 4 गोष्टी चांगल्याही नवऱ्याच्या आठवायच्या आणि घडी करता करता गुणगुणत व्यवस्थित काम करून ठेवायचं. कदाचित आपला नवरा वेळेवर कामाला जातो, कामावरनं परत नाकासमोर घरी येतो, इकडे तिकडे भटकत बसत नाही, भक्षण करत नाही, अपेयपान करत नाही, आपल्या हाताने जेवलो त्याला धरावं नाही लागत. हे काय वाईट आहे? ही इज नॉट गोइंग टू चेंज. लोक नाही बदलत, काही गोष्टी नाही बदलत. बदलून पहा. नाही शक्य असेल तर ऍक्सेप्ट करा. मुलं असं सांगतात की शेजाऱ्याने, आता त्या काही रेडिओच होते, शेजाऱ्याने मोठ्याने रेडिओ लावला, पहिले वैतागायचा, नंतर मी माझ्यासाठी लावला अशी कल्पना करून ऐकायला लागलो छान आनंदाने. वैतागले होतो. परिस्थिती नाही बदलत. अगर परिस्थिती नहीं बदल सकते तो मनस्थिति बदलो. यू हॅव टू ऍडजस्ट अँड ऍक्सेप्ट. ऍक्सेप्टन्स हा सगळ्यात मोठा गुण आहे. नंबर 2, क्षमाशील व्हा. ह्या जगामध्ये अनेक लोक मला त्रासदायक ठरू शकतात. हे जग फार चांगलं आहे असं नाहीये. लाईफ इज नेव्हर फेअर टू ऑल. अनेक गोष्टी विपरीत करतात. पण ज्या गोष्टी अशा आहेत, जी माणसं अशी आहेत, सोडून द्या. काही लोकांना क्षमा केल्याशिवाय दुसरा उपयोग काय? आणि त्यांनी असं केलं, मी काय क्षमा करून टाकू त्याला? म्हणजे त्याला गुन्हेगार त्यांनी बरोबर केलं, म्हणजे त्यांनी बरोबर केलं असं नाही आहे. क्षमाशीलतेचा फायदा असा आहे की तुम्ही तुमचं मेंदू भाजून नाही काढत. तुमचा मेंदू तुम्ही शांत करा. शांत व्हा, शांत व्हा. लोकांना सारखं सांगावं लागतं, शांत व्हा, शांत व्हा. आपल्याकडे शांती मंत्र आहे.
अंतरिक्ष शांती ही काय म्हणतो तो शांती मंत्र जो आहे तो असा आहे की सगळ्या निसर्गाला शांतीचा संदेश दिलेला आहे. शांतिरंगक्षगुण शांती ही पृथ्वी शांती ही पृथ्वीरात्मा शांती शांती ब्रह्म शांती सामा शांती रेधी आणि शेवटी ते ओम शांती शांती शांती. काय शांती? कशाची शांती? या जगाची शांती नाही, तुमच्या मनाची शांती. शांती नावाची बाई नाही. मला एकाने विचारलं अँगर कंट्रोलचा कार्यक्रम होता, तर म्हणे डॉक्टर साहेब तुम्हाला राग? म्हणला मला राग येतो पण पहिल्यापेक्षा खूप कमी करून घेतलाय. कसा काय? तर म्हटलं एक काळ होता जेव्हा मी खूप पेशंट पाहायचो. म्हणजे मग मी तुम्हाला सांगितलं ना काही गोष्टी आउटसोर्स नाही, इमोशन्स आउटसोर्स नाही करता येत. रडायचं तुम्हाला रडावं लागतं, हसता तुम्हीच तुमचे हसता. एक्झरसाइज आउटसोर्स करता येत नाही, व्यायामासाठी नोकर नाही ठेवता येत, आणि इमोशनसाठी. तर क्रोध कसा? म्हटलं राग मी आउटसोर्स करून पाहिला. म्हणजे कसं काय? तर म्हटलं मी त्यातही 100च्या वर पेशंट पाहिजे ॲव्हरेज, आणि काही काही लोकांना रागावं लागतं कारण ते येतात आपल्यालाच म्हणतात काय फायदा नाही झाला गोळ्या, पुन्हा ते तसं झालं. अरे तू गोळ्या बंद करून टाकल्या ना, तुला सांगितलं होतं गोळ्या चालू ठेव, तू माझ्यावर राग काढून आला. मग त्याला रागवावं लागतं थोडंसं की असं चालणार नाही, तुला जर नीट व्हायचं असेल तर बरा झाल्यावरही गोळ्या चालू ठेव, सल्ला दिल्याशिवाय गोळ्या बंद करून बघला तर याला वेळ नाही राहायचा. मग मी एक माणूस ठेवला, माझ्या कंपाऊंडर होता विजय, तर त्याला म्हटलं तू रागवत जा पेशंट, रागवण्यासाठी माणूस ठेवला. तसं इंजेक्शन डोसायला माणूस ठेवतात, गोळ्या द्यायला माणूस ठेवतात, ते रागवायला माणूस ठेवला. तेवढे तुम्ही क्रोधावर विजय कसा मिळवला? म्हणजे विजय नावाचा माणूसच ठेवला, मला वेळ नाही तू याला रागवचा. मग म्हणे मिळाला का विजय क्रोधावर? म्हणलं नाही अजिबात नाही मिळाला. म्हणे का बरं? म्हणलं मी डोळ्याच्या कोपऱ्यातून बघायचो, नीट रागवायचा नाही, काहीतरी बोलायचं, मला राग यायला लागला. राग आउटसोर्स करता येत नाही, रागासाठी माणूस करते. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की क्षमाशील व्हा. या गोष्टीवरती आपण आलो होतो की क्षमा का करा? क्षमा नाही केली तर सतत तुम्ही चिंतन करत राहा, त्या माणसाचा द्वेष करत राहा, राग करत राहा, तुमचा मेंदू तुम्ही भसून राहा. तुमचा मेंदू शांत करायचा असेल तर क्षमा करा. क्षमा मागणं हे महत्वाचं आहे. एखादी चूक तुम्ही केलेली आहे, एखाद्या माणसाला दुखवलं आहे, मग आता तो मुश्किल गोष्ट होऊन जाते. लगे रहो मुन्ना भाई नावाचा सिनेमा होता, त्याच्यामध्ये एक फार सुंदर सीन आहे. आणि आधुनिक चित्रपट मी पाहते असं नाही, पाहतो एखादा मला आवडतो. लगे रहो मुन्ना भाई मला फार आवडला. दिलीप प्रभावकरांनी बापूजींची भूमिका केली होती. संजय दत्तला आपल्या मित्रा मुन्नाला जो आहे ते आपल्या मित्राची माफी मागायची असते, काहीतरी त्यांचा मित्र दुखावला असतो, तर तो म्हणतो मैं नहीं माफी मागूंगा. तर बापू त्याला म्हणतात की मुन्ना, किसी को चाटा मारना आसान है, किसी को माफी मांगने के लिए बहुत हिम्मत लगती है. कारण तुम्हाला तुमचा सगळा अहंकार दाबावा लागतो, जाळावा लागतो, दंभ जाळावा लागतो. कोणाला जाऊन तुम्ही म्हणून का अरे यार त्या दिवशी मी असं बोललो, मला चांगलं नाही वाटलं, तर आय एम व्हेरी सॉरी, मला माफ करा. तो तुम्हाला इतका आदरभावाने पाहिजे तुमच्याकडे आणि त्याला इतकं बरं वाटेल की सगळं जे काही त्याच्या मनात किलबिश असेल ते त्या क्षणी जळून जाईल मनापासून. अर्थात तर कारण काही जणांना सॉरी म्हणण्याचंही एक वेगळाच होतो. सॉरी अरे सॉरी म्हणतोय की शिवाय देतोय. माणसाचा टोन फार महत्वाचा आहे. टोन वरती फार आपण पुन्हा एक वेगळं व्याख्यान होऊ शकतो. तुमच्या अंगावर कुत्रा अंगावर का बरं येतो? कारण तो घाबरलेला असतो, त्याला वाटतं हा आपल्याला काहीतरी आक्रमण करणार आहे, आपल्याला त्रास देणार आहे. तर तुम्ही कुत्र्याशी लो टोन मध्ये बोला, एकदम सुदिंग, एकदम छान, काही नाही बोलू नको माणसासारखा, शांत राहा. कुत्रा असून माणसासारखा का वागतो? कुत्रा शांत होतो. तुम्ही एका जागी उभे राहा, तुम्ही हालचाल केली की तो घाबरतो, आणि घाबरला की तो अग्रेसिव्ह होतो. सगळ्या ॲग्रेशन, व्हायलन्स आणि हिंसेच्या तळाशी भीती आहे की समोरचा माझा काहीतरी वाईट करणार आहे. हा टोन तुम्ही एक जाहिराती येत होती, त्यामुळे शिव्या द्यायचं तरी तुम्ही किती महामूर्ख आहात.
क्षमाशील व्हा, आत्मस्वीकार, क्षमाशीलता. एक मुद्दा छोटासा सांगताना कार्यक्रमाची सांगता करतो. विनोद बुद्धी जागृत ठेवा. विनोद माणसाच्या जीवनातली विसंगती सुसंगत नसेल करत, पण ती सुसह्य करतो. ती सुसह्य अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात, अनेक त्रुटी आपल्याला दिसत असतात. त्या सुसह्य करणं आपल्याला शक्य आहे. त्याची काही व्यवस्था लावणं आपल्या हातात नाही. माझा एक मित्र PhDला मेडिकल ऑफिसर होता. मी भेटायला गेलो त्याला. पहिलेपासून संतापी स्वभाव होता. आता त्या PHCला तालुका लेवलचं काम तिथे ट्रॅफिक सेन्स काय असणार आहे. तर म्हणे आपण जाऊ आणि हॉस्पिटलमध्ये काही पेशंट्स मी पाहतो, नंतर आपण जेवण जाऊ. ठीक आहे, त्याच्या स्कूटरवर बसतो. तर तो रस्त्यामध्ये, आता आपल्याकडे रस्त्यावर कसं आहे की हा रस्ता सगळ्यांचा आहे. आपलं हे विश्वाची माझे घर म्हणणारे प्राणी सुद्धा आपलेच असतात. त्याच्यामुळे आपल्या रस्त्यावरती कोल्हे, कुत्रे, घोडे, गाई, म्हशी, उंट, अस्वलही दिसू शकते एखाद्या वेळेस. मुंबईमध्ये बिबटे वगैरे सुद्धा रस्त्यावर येतात. रीतीच राहिलेल्या आहेत, फक्त काही होऊ शकतं. रस्त्यावरती बकऱ्या फिरत असतात. हा प्रत्येकाच्या अंगावर चिडत चालला होता. हे काय बकऱ्या सोडायची जागा आहे का, हे काय चरायची जागा आहे का, हे पोळं सोडलेले आहेत, एखादा धक्का लागेल तर काय होईल हे ते. तर तो प्रत्येक माणसाला शिव्या देत चालला होता. मी त्याला म्हणत होतो की अरे, तू रोज हा रस्ता कापतो आणि आपल्या हॉस्पिटलला जातो, तू रोज हे करत जाशील तर या लोकांचं तर काही होणार नाही, यांना काही फरक पडणार नाही. तुझं ब्लड प्रेशर वाढेल, तुझं डायबिटीस होईल, तुझं पेप्टिकल्सर होईल. त्यामुळे काय करायचं मग, हे असे सोडून दे. आहे ही व्यवस्था बदलण्याचं तुझ्या हातात आहे का? नाही ना. तू ट्रॅफिक लावणार आहे का? सेन्स नाही. मग सोडून दे. त्याच्यामधून वाट काढायची. गाईचं दर्शन घ्यायचं. या गाई म्हणजे म्युन्सिपाल्टीने सोडलेले मोबाईल देवर आहेत आपल्यासाठी. आपोआप दर्शन घडते. नमस्कार, चमत्कार, हाय हॅलो करत अशी वाट काढत जायचं. नाही तर माणसाला असं अशक्य आहे या सगळ्या गोष्टी. विनोद माणसाची ही चित्तवृत्ती कायम ताजी टवटवीत ठेवतो. तर विनोदाची गोष्ट येते. पुलंचं नाव आपल्या तोंडी येतं आपोआप विनोद म्हटल्यानंतर. पुलंच्या असंख्य कोट्या त्यांच्या नावावर खपवलेल्या असतील काही. एक कोटी मला फार आवडते, ती सांगतो. ती कोटीविषयी पुढे व्यासपीठावर बसलेले होते आणि नागव गोरे हे जुन्या काळाचे समाजवादी नेते होते फार मोठे, आणि ते भाषण देत होते. ते सारखे म्हणत होते की पोलीस सुधारले पाहिजे, पोलीस हा शासनाचा प्रतिनिधी असतो, तो सुधारला तर सगळं शासन सुधारेल, पोलीस सुधारले पाहिजे. ते कंटाळले ऐकून पुढं शेजारच्या माणसाच्या कानात बोलले की गोऱ्यांना सांगा कोणीतरी पोलीसही सुधारतील, हत्याने सुधारतील. मी मागच्या महिन्यात गेलो होतो नंदुरबारला व्याख्यान. हा किस्सा सांगायला मी सुरुवात केली आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SP साहेब होते. अर्ध्या किस्स्यामध्ये जीव अशी कडकडून चावली मी, किस्सा बदलून टाकला पुढचा. आयुष्यात प्रेम कायम ठेवा. माणसं वृक्ष होऊन जातात जीवनात. हा एक मोठा आनंदाचा, समाधानाचा अडसर आहे. देवानंदने आपलं आत्मचरित्र लिहिलं, रोमान्सिंग विथ लाईफ. 400 पानाचं असं पुस्तक आहे. आणि देवानंद हा खरंच जगलेला नट आहे. तो असं म्हणतो की मी मागे वळून पाहत नाही, मी पुढे जात राहतो, जे झालं ते झालं. तर तो म्हणतो की मी आयुष्यात रोमांस केला. रोमांस म्हणजे काय? मी सिनेमाची कथा, ही निर्मिती, माणसं, पुस्तकं, सगळ्यांशी प्रेम संबंध माझे राहिले. आणि प्रेम हीच माझी शक्ती आहे. प्रेम हा एक ओलावा आहे माणसाच्या मनात. त्याला ममत्व म्हणा किंवा त्याला स्नेहार्थता म्हणा, ही आयुष्यात असोशी आयुष्याबद्दलची टिकवून ठेवते. नाही तर माणूस वृक्ष होऊन जाईल माणसाचं आयुष्य. नवरा बायको प्रेमामध्ये प्रेम लवकरच आटून जाते. आपल्याकडे लग्न ही अशी जमंगी संस्था झालेली आहे की ज्याच्यामध्ये प्रेम संपून गेल्याच्यानंतर माणसं जगत राहतात. पण माणसं वृक्ष होतात, बायका, पण हा मक्ता माणसांकडे जास्त जातो. एक किस्सा सांगतो. लग्नाचा 50वा वाढदिवस. दोघेही नवरा बायको बसले. दिवसभराचे कार्यक्रम आटोपले. संध्याकाळची वेळ. बायको म्हणाली, अहो बसा जरा जवळ. नवरा बसला. तुम्हाला आठवतं आपलं लग्न झालं त्यावेळी आपण बगीच्यात जायचो फिरायला आणि तुम्ही अगदी खेटून मला बसायचे. नवरा खेटून बसला. तुम्ही सहज माझा हात हातात घ्यायचे. नवऱ्याने हात हातात घेतला. तुम्ही माझ्या कानाशी येऊन काहीतरी गोड कुजबुजायचे.
नवरे तोंड जवळ दिलं, कुसकुस आवाज काढला आणि कुसकुसता माझ्या कानाची पाळी दाताने चालायची. नवरा झटकन उठलाय. बायकोने अहो काय झालं? काय नाही म्हणे, कवळी आणायला जातो. बायकोचं विमान रोमांस वर चाललं, नवऱ्याने ते विमान खाली उतरलं. पण हा वृक्षपणाचा मक्ता पूर्ण बायकांकडे नवऱ्याकडे जातो असं नाही, बायकाही वृक्षवला विवाहामध्ये. एक दिवशी नवरा ऑफिसमधनं उशीर आला, मग बायकोला खुश करायला तो आल्यावर म्हणाला, काय सुंदर दिसते तुझ्या साडीत, 10 वर्षापूर्वी जशी सुंदर दिसायची तशी दिसते. बायको म्हणाली, नाही तर काय 10 वर्षात घेतली का नवीन साडी तुम्हाला? मला दोघंही सिनेमाला गेले. सिनेमा होता काजोल आणि शाहरुख खानचा. बायको म्हणाली, बघा त्या काळ्या ड्रेस काजोलच्या मागे गाणं म्हणत की छान तो शाहरुख खान हिंडतो आहे, नाही तर तुम्ही. नवरा म्हणाला, तो फुकट नाही हिंडत, त्याला पैसे मिळतात ते आयुष्यात प्रेम कायम ठेवा. मित्र, कार्यक्रमाच्या शेवटाला येत असताना एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, ती अशी आहे की हे आयुष्य बेभरोशाचं आहे. मी मूळ विदर्भातला आहे, प्रॅक्टिस मराठवाड्यात सुरू केली. मुद्दाम मी अशा ठिकाणी गेलो जिथे 60 जिल्हे मिळून मी एकटा सायकॅट्रिस्ट होतो. जिथे लोकांना आपली गरज आहे तिथे जावं. व्यवसायातल्या अर्थकारणाचाही भाग होता, तिथे सेटल होणं सोपं होतं, हा एक भाग होता त्याच्यातला. या सगळ्या अनुभवातून मी जे शिकलो, आणि मूळ वैदर्भीय भाषेचं माझं प्रेम आहे. वैदर्भीय भाषेमध्ये आयुष्याला बेभरोशाचं म्हटलेलं आहे, आणि ते आहे खरंच. आयुष्य हे आहे असं आहे, आणि त्याचा फार भरोसा धरता येत नाही. जेवढं जगलं तेवढं आनंदाने आणि समाधानात जगलं पाहिजे. या बेभरोशाचा उल्लेख एका छान कवितेमध्ये केलेला आहे की आयुष्य हे कसं आहे. ती कविता मांडतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो. एकदा एका वैदर्भीय भाषेचे शब्द आहे, टस्कीबाज आहे ओरिजिनल. एकदा एका जोडप्याचं कडाक्याचं भांडण झालं. एक पोरगं असून काम फारकतीवर आलं. खटला गेला कोर्टात फारकतीसाठी. दोघांनी अर्ज केला पोरगा भेटासाठी. बाप म्हणे पोरावर महाग काय, बायको म्हणे पोराची मी हो माय. डोकं खाजवून जजनं विचारलंय केला, दोघांच्याही भल्यासाठी निकाल एक दिला. जज म्हणत, बाई तुमची इच्छा नसली तरी अजूनही होईल थांबा त्याच्या घरी. एका पोराचं डिव्हिजन कसं करणार? 2 झाले तर एक तू घेऊन जा, एक तू घेऊन जा. जज म्हणत, बाई तुमची इच्छा नसली तरी अजून एक होईल थांबा त्याच्या घरी. बाई म्हणे, जज साहेब हे काय केलं? अहो ह्याच्या भरोशा राहिलीस तर हेही नसतं. आयुष्य हे असं बेभरोशाचं आहे, पण ते आपण आनंदाने जगलं पाहिजे आणि समाधानी वृत्तीने जगलं पाहिजे. हाच एक महत्वाचा त्या विषयाचा गाभा आहे. मित्रांनो, खरंच म्हणजे हे मी प्रत्येक ठिकाणी बोलतो असं नाही आहे. काही वेळा अनपेक्षितपणे जिथे या व्यासपीठावरती वाङ्मयी व्यासपीठ आहे म्हणून मी एका वेगळ्या उद्देशाने आलेलो होतो, आणि ऐनवेळी मग मी विषय बदलला. पण खरंच असे क्वचित ठिकाणं असतात की जिथे भरभरून प्रतिसाद देणारे श्रोते असतात. मग त्या 4 वेळी मला आठवतात सुखाच्या. तो हिंदी कवी असं म्हणतो की जीवनातले 6 सुख कोणते? कविता हिंदी आहे पण सोपी आहे. पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख भरपूर माया, तिसरा सुख कुलवंत नारी, चौथा सुख पुत्र आज्ञाकारी, 5वां सुख भरा मन में श्वास, और आखिरी सुख ज्ञानी श्रोताओं का वास. या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहेत. तुम्ही ते भरभरून सुख माझ्या पदरात टाकलं. मी पहिल्यांदा फोटो काढला, त्या फोटोत जेवढे होते तेवढे टिकून राहिले. आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेवढे आले ते जरी संयोजकांचं यश असलं तरी शेवटपर्यंत जे टिकून राहिले ते माझं यश आहे असं मी मानतो. आणि हे यश, हे सुख, हा आनंद म्हणण्यापेक्षा हे समाधान मला तुम्ही प्राप्त करून दिलं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद.
खरंच का वागतात माणसाशी